तिथे एक पाटी होती की ह्या ठिकाणावरून कर्कवृत्त पास होता अशी पाटी होती. एशियामध्ये 48 देश आहेत. त्या 48 देशांमध्ये आमच्यासारखं कोणी गेलं नाही. म्हणजे मला त्याचा अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे की आम्ही गेला नाही. बोलेरो आपण काय कन्याकुमारीला नेली नाही. मग आम्ही एक दिवशी ठरवलं, मी उठलो आणि परत कन्याकुमारीला जाऊन गाडी टच केली. आता तामिळी घाटातलं स्पीड आहे साधारणतः मी ठेवतो तो तेवढाच ठेवावं, 25 ते 30. बिहारमध्ये असं आहे की मोठा 4 पदरी रोड आहे आणि वस्ती आली की एकदम तो 1 पदरी रोड होऊन जातो, असा नॅरो. का तर म्हणजे ते ही गरज तोडली तर आमचे मतदार नाराज होतील म्हणून आम्ही येतं हे करत नाही. पण त्या नॅरो गल्लीतून जाताना लोकांनी जनावराला बांधायला ते लोखंडी खिट्टा झालं, ते खिट्टी कुठेतरी त्या टायरमध्ये घुसली. येमेन मधून त्यांचे पूर्वज होते येमेन. तर तो मनुष्य जो आहे तो अर्धा ज्यू दिसतो आणि अर्धा येमेनीच दिसतो, तो इंडियन वाटत असतो. माझ्याकडे आपण म्हणतो ना प्राचीन काळी कुठले सुगंधी द्रव्य भारतातून मिडल ईस्ट मध्ये जात होते, तर त्याचा पण मी शोध घेतला. म्हणजे भारताचा उभ्या भारत, आडवा भारत, कोस्टल भारत करताना केंद्रबिंदू पाहणं सुद्धा माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं, कारण त्या गावाला कोणी जातच नाही किंवा कोणाला माहितच नाही तिथं. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट हा खूप इंटरेस्टिंग झालेला आहे. आपल्याबरोबर आहेत प्रवीण श्री सुंदर सर, ज्यांनी कर्कवृत्त जो भारतातून जातो त्याच्यावरून प्रवास केलेला आहे. 4 व्हीलर मधून त्यांनी आणि त्यांच्या मिसेसनं पूर्ण भारतभर प्रवास केलेला आहे आणि वय वर्ष 63 आहे. त्यांचा अनुभव आपण या पॉडकास्ट मधून घेतलेला आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे नवीन सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे. आजचा सब्जेक्ट हा असा आहे की आपण म्हणतो ना की शहर पिंजून काढलंय. म्हणजे काय, वाक्प्रचार कधी वापरतो की शहरातली सगळ्या गोष्टी माहिती आहेत, यासाठी आपण हा शहर पिंजून काढला असं म्हणतो. पण तसंच देश पिंजून काढलाय असं क्वचितच ऐकायला मिळतं. तर या सरांनी नक्कीच देश पिंजून काढलाय असं म्हणू शकतो. उभा आडवा असं म्हणू शकतो की उभा आडवा त्यांनी देश सगळ्या ठिकाणी जाऊन बघितलेला आहे. तर त्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. त्यासाठी आपण बोललेलो आहे प्रवीण श्री सुंदर या सरांना. वय वर्ष 63 आणि ह्याच्यामध्ये त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड हे पण 2 अचिव्हमेंट्स त्यांनी केलेले आहेत. टॉपिकल कॅन्सर हे म्हणतात, म्हणजे कर्कवृत्त जे म्हणतो तो भारतातून जातो, तर ते त्यांनी त्या स्टेट म्हणून त्यांनी कव्हर केल्यामुळं त्यांना हे नावाजलेलं आहे. तर यांच्याबरोबर त्यांचे मिसेस पण, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पण त्यांच्याबरोबर असतात आणि त्या एकत्रितपणे ही जर्नी ते आनंदानं हे चालू आहे त्यांची. तर याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. इंटरेस्टिंग आहे, कारण एवढ्या म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये गेल्यानंतर एवढी इच्छा असणं आणि एवढा इंटरेस्टनं सगळीकडे फिरणं हे क्वचितच आपल्याला बघायला मिळतं. चल तर मग जाणून घेऊ आपण. नमस्कार सर, गोलगप्पावरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वागत आहे तुमचं. तर जसं मी सुरुवात केली, तर ऍक्च्युली ही म्हणजे इंडिया पूर्ण फिरायचं ही हाऊस कुठून आली? पहिल्यांदा तर मी गोलगप्पाचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलायची संधी दिली. आणि पुढचा पुणेकर जो असतो तो भटका आहे असं मला वाटतं. बरोबर. कारण पुण्याच्या परिसरात पुष्कळशा गड किल्ले आहेत आणि पुष्कळशा ऐतिहासिक जागा आहेत. तर आम्ही सुरुवातीपासूनच 2 जण फिरतो इकडे तिकडे. तेव्हा सायकलवर होतो, मग मोटरसायकल किंवा नंतर 800 घेतली आम्ही आणि असा आमचा प्रवास होत गेला. आणि एकदा ती आवड लागली की तुम्हाला नवीन काहीतरी पाहायचंय. बरोबर. कारण माझा एक सिंपल फंड आहे, जीवन एकदाच मिळतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण इतर गोष्टींमध्ये व्यग्र न होता किंवा तर जास्तीत जास्त देश म्हणा, आपलं शहर म्हणा, हे पाहावं असं माझ्या मनात पहिल्यापासून होतं. आणि गेली कित्येक वर्ष मी मनात म्हणत होतं की नाही, मला माझं देश पाहिजे. तर कोणी पाहिजे. बरोबर. तिकीट काढेल आणि किंवा बरोबर, म्हणजे टूर मध्ये जाईल आणि तो देश पाहून येईल. पण माझा देश मला
माझ्या डोळ्यांनी आणि माझ्या वाहनाने बघायचा ही माझी इच्छा होती. वा. आणि तुम्ही म्हटलात मग अशी की पिंजून काढलाय, पण आपला देश इतका प्रचंड मोठा आहे आणि इतका त्याच्यामध्ये ऐतिहासिक अशा वास्तू आहेत आणि इतिहास आपला एवढा मोठा आहे की जरी तुम्ही म्हटलात पिंजून काढलाय तरी एवढा नाही काढला अजून. आणि अजून बाकी आहे. भविष्यामध्ये मला ते करायचं आहे की पुष्कळ ठिकाणी मला जायचं. तर मग हे ऍक्च्युली सुरुवात तो म्हणलं हे सवय म्हणजे तुम्हाला आवड होती, पण आता हे जे आता आपला जो ट्रेक झाला ज्याच्यामुळे तुम्हाला अवॉर्ड मिळाला रेकॉर्ड, तर ते काय होतं हे जरा मला सांगाल का? म्हणजे तुम्ही एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बद्दल बोलतोय. ऍक्च्युली आम्ही ह्या जानेवारी 25 मध्ये आम्ही गुजरात आणि राजस्थानची ट्रिप केली. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश. तर गुजरात मधून जाताना गुजरातला ऍक्च्युली मी 3 वेळा गेलो याच्या आधी, आणि 3 वेळा त्या ठिकाणावरून पण गेलो आम्ही, पण ते ठिकाण माझ्या लक्षात नव्हतं आलं. तिथे एक पाटी होती की ह्या ठिकाणावरून कर्कवृत्त पास होता अशी एक पाटी होती. ती पहिल्या 2 वेळाच मला दिसली नव्हती. यावेळेस दिसल्यानंतर मी कुतूहलाने तिथे थांबून फोटो काढला. नंतर आम्ही रण ऑफ कच्छ किंवा ते रोड टू हेवन वगैरे गेल्यानंतर रात्री मी रण ऑफ कच्छ राजस्थानचे गुजरातमध्ये सॉरी ढोलावीरा. तर रात्री मी गुगल करताना बघितलं की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे भारतातल्या 8 राज्यांमधून पास होतं. बरोबर. आणि एक पॉइंट पहिलाच जो आहे तो आम्ही पाहिला. मग तिथंच तुम्ही होता? तिथं आम्ही होतो. मग मी विचार केला की आता आपण राजस्थानला जाणार आहे, तर आपण राजस्थानला पण तो पॉइंट बघू आणि तिथून आपण MP ला जाणारच आहे. बरोबर. तिथे आपण ते बघू. मग ते 3 केल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे आता पास झालं. आणि नंतर जेव्हा घरी परत आलो त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, उरलेले 5 पॉइंट पण बघितले पाहिजेत. आणि मग आम्ही तिकडे गेलो. पण हे पॉइंट मध्य प्रदेशमधून परत पुण्याला आला होता? हो, मध्य प्रदेशमधून आम्ही परत पुण्याला आलो, कारण ऑलरेडी 22 दिवस होऊन गेले. बरोबर. आणि दोघंजणच तुम्ही? दोघंजण. कुठले बाईक कसं जाता तुम्ही? आम्ही बाय बोलेरो जातो. बोलेरोने जातो. ओके. तर तुम्ही विचारलं की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणून मी तुम्हाला पहिलं ते सांगतो. मग आम्ही बोलेरो, तुम्ही विचारलंय मला हा प्रश्न आवडतो कारण, तर मी तुम्हाला त्याच्याविषयी पण सांगतो की ते 3 पॉइंट बघून आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही उरलेले 5 पण बघितलेच पाहिजेत. बरोबर. कारण जगामध्ये जे देश आहेत 195 देश, त्याच्यामधल्या काही देशांमधून मला वाटतं 15 देशांमधूनच हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये भारतामधल्या 8 राज्यांमधून हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, म्हणजे जसं गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा, मिझोरम आणि मध्ये एक राहिलं छत्तीसगड. हे 8 राज्यांमधून ते पास होतं. आणि गुगल मॅप वरती जर स्ट्रेट रोड आपण बघितला तर ते अंतर होतं साधारणतः 8,500 किलोमीटर. परंतु आम्ही एका ब्रेकमध्ये हा प्रवास केला. म्हणजे पहिल्या ब्रेकमध्ये आम्ही 3 बघितले आणि दुसऱ्या ब्रेकमध्ये 5 पॉइंटला गेलो. तर तो टोटल प्रवास आमचा झाला 22 + 32 दिवस, म्हणजे 54 दिवस आणि 16,200 किलोमीटर. हो. पण मग पुण्याहून आल्यानंतर लगेच तुम्ही ठरवलं की परत जायचं, जास्त थांबायचं नाही का? किती दिवसांतर? 15 दिवस आम्ही गॅप घेतला. बोलेरो चालवायची दोघांनी. आणि त्याच्यामध्ये असं झालं की आम्ही छत्तीसगड, झारखंड आणि वेस्ट बेंगॉलला गेल्यानंतर हे 3 आणि ते 3 6 पॉइंट झाले. बरोबर. आणि मला असं विचार केला की मी आता पुढे जाऊ का नको, कारण तिथून पुढे जो 7वा पॉइंट होता त्रिपुरा मधला, तो 1500 किलोमीटर लांब आहे तिथून. कारण पूर्ण बांगलादेशाला वळसा घालून जावं लागतं आपल्याला. अरे बापरे. आणि तिथे जाताना असं झालं की तिथं एक टनेल आहे, सोनापूर टनेल म्हणतात त्याला आसाममध्ये. तो रस्ता गेल्या कित्येक वर्षात बनलाच नाहीये. त्याला प्रचंड पॉटहोल्स आहेत. जर ट्रॅफिक जाम झाला तर तुम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस सुद्धा तुम्ही त्या ट्रॅफिक जाम मध्ये राहू शकता. तो टाळण्यासाठी आम्ही 200 किलोमीटर लांबून हाफलॉंग म्हणून एक जागा आहे आसाममध्ये,
तिथून आम्ही गेलो. तो रस्ता सुद्धा त्याचाच भाव होता 28, पण त्याची तिथे ट्रॅफिक नव्हतं. बरोबर. आणि तिथे हाफलॉंगचा एक घाट आहे, साधारणतः तो 35 किलोमीटरचा घाट आहे, जो आम्हाला उतरायचा होता जाताना. तो उतरायला आम्हाला 3 तास लागले. चढायला तर सोडून द्या येताना, पण उतरायला 3 तास लागले, एवढा तो खराब आहे. बापरे. आणि मग आम्ही 7व्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून 8वा पॉईंट जो होता मिझोरामला, तो 400 किलोमीटर लांब आहे. आणि तिथून परत पुण्याला यायचं म्हणजे 3,500 किलोमीटर. बरोबर. सोपी गोष्ट नाही. तर आणि माझ्या वयामध्ये असं गुगल केल्यावर मला कळालं की हे पॉइंट्स कोणी माझ्या वयामध्ये तरी बाय रोड कव्हर नाही केलेले नाहीयेत. तर आम्ही मग एक त्यांना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला त्यांनी आम्ही पुटअप केलं की आम्ही असं केलंय. आणि त्यांनी आम्हाला एव्हिडन्सेस मागितले, कारण आम्ही पुटअप केलं आणि त्यांनी सँक्शन केलं असं नाही झालं. बरोबर. त्यांनी आमचा ओव्हरऑल इंटरव्ह्यू घेतला व्हिडिओ कॉलवरती. नंतर आम्हाला आमचे हॉटेल्सचे बिल्स मागितले की तुम्ही त्या एरियामध्ये कुठं राहिलात. आमच्या टोल रिसिप्ट, जे टोल कापले गेले की आमच्या गाडी, कारण त्याला फास्टॅग आहे ना. बरोबर. ते विचारलं त्यांनी. तिथले फोटो आणि व्हिडिओ हे सगळं आम्हाला त्यांनी विचारल्यानंतर मग त्यांनी ते व्हेरीफाय करतात. बरोबर. कारण त्यांना सगळे गुगलवर टाकावं लागतं ना, आणि असं खोटं टाकून ते चालणार नाही. चालणार. मग ते व्हेरीफाय केल्यानंतर त्यांनी ठरवलं की यांनी केलेलं आहे ते. आणि मग ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दोन्हीकडे वेगळं अप्लाय करायला लागलं का कसं? नाही, ती ऍक्च्युली संस्था एकच आहे. बरं. पण त्या संस्थामध्ये त्याचे जे डायरेक्टर्स वगैरे आहेत ते 6 देशातले आहेत. ओके. म्हणजे इंडियात जरी त्याचं ऑफिस असलं तरी ते 6 देशांमधले लोक त्याचे मॅनेज करतात त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्यांनाही कळवावं लागतं. आणि एशियामध्ये 48 देश आहेत. त्या 48 देशांमध्ये आमच्यासारखं कोणी गेलं नाही. म्हणजे मला त्याचा अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे की आम्ही गेलो आणि पहिलं गेलो. त्याच्यामुळं कदाचित नंतर कोणी गेलं तर मला माहित नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण ट्राय करायला हरकत? त्यांना मी अप्रोच झालो होतो, पण त्यांना 3 महिने आधी कळवावं लागतं. ओके, आम्ही जाणार आहे म्हणून. आणि मग तशी ती अरेंजमेंट करतात. त्यामुळे त्यांनी ते आमचं प्रपोजल रिफ्यूज केलं. ओके. की आधी कळवावं लागतं. आणि ते कसं आहे की या ट्रॅव्हलला तर आम्हाला एवढा वेळ लागला. त्या ट्रॅव्हलला ते लोक एक माणूस त्यांच्या बरोबर देतात. त्या माणसाला घेऊन आम्हाला एवढं शक्य नाही, कारण आम्हाला इतरही काही गोष्टी बघायच्या होत्या, आम्हाला दिसल्या. बरोबर. नुसता हा प्लेन ट्रॅव्हल म्हणजे रेकॉर्ड करणं हा उद्देश नव्हता. आणि तुम्हाला पण सांगतो की मी मगाशी बोललो तुम्हाला की रेकॉर्ड करणं हा अजिबातच उद्देश. बरोबर. ते केल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे कोणी केलं नाही असं दिसतंय, मग आपण पुटअप करून का नाही बघू. म्हणजे वय वर्ष 63. म्हणजे परत कोणाला ब्रेक करायचं असेल तर 64. माझा रेकॉर्ड जर ब्रेक करायचा असेल तर तुम्हाला त्या वयाचं व्हावं लागेल. म्हणजे 64, ते पण 64 म्हणजे 63 पॉईंट मध्ये जायला लागेल, मगच तुम्हाला ते रेकॉर्ड ब्रेक करता येईल. तेव्हा कोणी यंगस्टर्स करतील ती गोष्ट वेगळी, पण ते वेगळं रेकॉर्ड असेल. बरोबर. आणि मला एक ह्या अनुषंगाने मला एक सांगावं असं वाटतं की शेवटचा जो 7वा पॉईंट वेस्ट बेंगॉल ते मिझोराम इथे जाणं खूप कठीण आहे. म्हणजे ऍटलिस्ट मला तरी वाटलं, कारण मिझोराम आणि त्रिपुराचे रस्ते ना खूप खराब आहेत. म्हणजे ते 40-45 डिग्री मधले रस्ते आहेत. तुम्हाला असं अक्षरशः उभंच चढावं लागतं. बापरे. आणि खूप नॅरो रस्ते आहेत. आणि तिथं बोलेरो चालवणं माझ्यासाठी, मी अक्षरशः घामाने ओलावत होतो भीतीने. त्या एक प्रेशर असतं, फॅमिली असते सगळंच. आणि एवढं असलं तरी ते रस्ते 2 वे आहेत. म्हणजे कुठं संपलं, एक समोर आली की संपलं, ट्रक वगैरे आला की अक्षरशः म्हणजे ते खराब रस्ते आहेत. खराब म्हणतात नाही, ते अवघड रस्ते. असं वाटलं का कधी की काय डोक्यात आलं आणि आपण नाही असं मला 2दा झालेलं आहे की कुठं मरायला मी इथे आलो. खरं सांगायचं तर हे सुखाचा जीव दुखात घातला असं म्हणतो. आणि मधल्या जो बॉर्डरचा रस्ता आहे ना, त्रिपुरा ते मिझोराम किंवा वेस्ट बेंगॉल ते त्रिपुरा, हे इतके भयानक रस्ते की हे तुम्हाला सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. आणि ते फक्त मला माहिती आहे आणि माझ्या मिसेसला माहिती आहे की कसे रस्ते आहेत ते. म्हणजे एक तर निर्मनुष्य रस्ते, त्याच्यातून अजून खराब रस्ते आहेत. तिथं नेटवर्क नाही, माणसं नाहीत, वस्ती नाही, आणि नुसतंच जंगल. बापरे. आणि म्हणजे माझ्या अंगावर अजून सुद्धा, म्हणजे आज सुद्धा मला 1 वर्ष झालं तिथे जाऊन, पण मला तो अंगावर माझ्या की त्या भीतीने काटा येतो. आणि लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे की आपण विचारलं तर कोणाला कळत नाही की काय विचारताय ते लोक.
मॅडमची साथ कशी होती? त्या पण घाबरल्या असतील ना त्या? ती धीट आहे तशी. ती तशी धीट आहे. पण त्यांना 4 व्हीलर चालवता येते? नाही. म्हणजे सगळा प्रवास तुम्ही एकट्यानेच करायला? सगळं ड्रायव्हिंग मीच केलं तिथे. मग तो किती दिवसात झाला म्हणला? पहिला 22 दिवसाचा झाला, तो 32 दिवसाचा. तो 32 दिवसाचा. आणि मग डेली किती किलोमीटर तुम्ही? तसं ऍक्च्युली सांगता येत नाही किती होईल. म्हणजे कधी 300 पण होतं, कधी 500-600 पण होतं. आणि आता जो आम्ही एका ट्रिपला जाऊन आलो तो मी 760 किलोमीटर 16 तासात चालवलं गाडी 2 दिवस. 750 एक दिवसात 16 तासात. स्टॅमिना काय हॉरिबल. मग आता वेगवेगळ्या राज्यांमधून जाताना असे काय अनुभव वेगवेगळे दिसले का, की अरे इथं टेम्परेचर वेगळं आहे किंवा इथं कल्चर वेगळं दिसतंय, अचानकच चेंज झालं, जस्ट आपण बॉर्डर क्रॉस केली आणि काहीतरी वेगळा अनुभव? असं जाणवलं मला. कारण ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर कुठलेही स्टेट आपण बदलतो ह्या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये, तर कुठं शक्यतो पाट्या लावलेल्या नाहीयेत की तुम्ही आता कर्नाटक म्हणजे फक्त महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती आहे पाटी आहे की तुम्ही महाराष्ट्रात आता एंटर करता. तसं इतरत्र मला दिसल्याच नाहीत पाट्या. डायरेक्ट पाट्या लँग्वेज म्हणजे कुठं जिलबी ते कुठं कोंबडीच्या पाय. असं वाटलं की असंच कळतं की अरे हे झालं. भाषा बदलते, लोकांचं कपडे बदलतात, म्हणजे वेशभूषा बदलते, घरांची पद्धत बदलते, झाडांची पद्धत बदलते, शेतीची पद्धत बदलते. आणि त्यावेळेस कळतं की अरे बहुतेक, आणि गाड्यांचे नंबर दिसतात आपल्याला की नाही. मग असं वाटतं मला की नाही बहुतेक दुसऱ्या स्टेटमध्ये आलेलो आहे. पण आतापर्यंत भारतामध्ये फिरताना आम्हाला कुठेही ना पोलिसांनी अडवले. 1-2 अपवाद वगळता, ते पण मी तुम्हाला सांगतो. पण आपल्याकडच्याच लोकांनी अडवलेलं आणि तिकडच्या नाही, आपल्याकडचे. पण असं डिस्कनेक्टेड वाटलं नाही इंडियामधून फिरताना? नाही, डिस्कनेक्टेड अजिबात नाही वाटलं. आणि आमच्याकडे बघितलं गेलो आम्ही कसं आहे की जनरली पर्यटक जातात त्या ठिकाणी आम्ही जात नाही. बरोबर. कारण ते एक तर ओव्हर क्राऊडेड असतात, सगळ्या 100 लोकांनी बघितलेल्या असतात. मग आम्ही गावात जातो, घरात जातो, लोकांशी बोलतो. कुठं असे माझ्यासारखे ओल्ड लोक दिसले, असे 4-5 लोक नाही बसतात, बरोबर, नमस्कार दादा करून. मग लँग्वेजचा प्रॉब्लेम असला तरी तेवढं तर कळतं ना, पुणे महाराष्ट्र असते कसे, ठीक आहे आम्ही आलो असं ते. तर तो एक सिंबॉलिक संवाद होतो आपला. आणि त्यांना पण असं वाटतं की अरे यार येतं असं करतात, कौतुक होतं. काही लोक म्हणजे ब्रेकफास्ट किंवा असं काही या बसा म्हणतात सगळेजण. आणि म्हणजे आगत स्वागत आमचं पुष्कळ ठिकाणी असं चांगलं झालं, असं की दुश्वास आमच्या म्हणजे असं म्हणजे भारतीय संस्कृती ही जाणवती आपल्याला सगळीकडे. किंवा हे असं नाहीये, हे खूप डीप पर्यंत सगळीकडेच आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये बघितलंय, आपण इथंच राहिलोय, पण तिकडं मिझोरमला कोण जातंय, पण तिथं पण आदरातिथ्य होते. म्हणजे किती हे तिथल्या लोकांनी मला म्हणजे ते लोक तिथे गेलो, आपलं काय तसं कोणाची ओळख नसते, बरोबर. पण काही कोणी मार्गदर्शक म्हणून येतो किंवा कोणी हॉटेलचा कर्मचारी असतो. आम्ही काही ठिकाणी गेल्यानंतर गाडी ठेवतो कारण विश्रांती मिळते आणि कॅबने फिरतो, बरोबर. मग ते लोक सांगतात की अरे तुम्ही असे आलेले आहेत, गाडीतून आलेला आहात, वयस्कर दिसताय, तर आमचे हे नंबर घ्या, तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि तसं झालेलं आहे. आम्हाला अजून सुद्धा आसाम, मिझोराम, अरुणाचल तिथले लोक सुद्धा अजून आम्ही काय त्यांना सांगितलं की ते म्हणतात तुम्ही या, आम्ही आहे तिथे सुद्धा. आणि त्यावेळेस सुद्धा म्हणजे आसाम मधल्या ज्या एक बाई आहेत सैकिया म्हणून, मालविका सैकिया, त्यांचं नाव पण मी घेतो, कदाचित माहित नाही मला. पण आसाम मध्ये गेले होते तर आम्ही त्या अर्ध्या-पाऊण तासाला 1 तासाला फोन करायचा आम्हाला, तुम्ही आता कुठे आहात, तुम्ही आता तिथे आहात का, काय अडचणी. आणि मला नंतर कळालं की त्या म्हणजे एक राजकारणातल्या एक मोठ्या व्यक्ती होत्या. पण तरी सुद्धा ते लोक आमच्या, आणि अजून भेटलो नाही आम्ही, बरोबर, पण तरी सुद्धा ते आम्हाला म्हणजे. मग हा कॉन्टॅक्ट कसा झाला होता? फेसबुकवरून. म्युच्युअल फ्रेंड्स मध्ये असतात, आपण ऍक्सेप्ट करतो. मग मी विचारतो की अरे या स्टेटमध्ये कोणी आपलं आहे का. मग आता प्रत्येक स्टेटला गेल्यानंतर तुम्ही किती दिवस तिथं घालवायचा?
म्हणजे साधारणतः आमची अशा ट्रिप्स झाल्या त्या अशा 25 ते 30 दिवसाच्याच झाल्या चांगल्या. बरोबर, त्यामुळे पटकन हा. कम्प्लीट करायचं. नाही पटकन नाही होत ऍक्च्युली. नंतर एक थोडे दिवस झाले की असं वाटायला लागतं की नाही आता घरी जायला पाहिजे. हा. पण एक डेस्टिनेशन ठरवलेलं असतं. आता आम्ही फेब्रुवारी 23 मध्ये आम्ही ह्याला गेलो होतो काहो, अरुणाचल प्रदेश, जे भारताचं पूर्वेकडचं पहिलं गाव आहे, तिथे गेलो होतो. आणि फेब्रुवारीमध्ये तिथे गेल्यानंतर पाऊस चालू झाला. म्हणजे ऍक्च्युली तो अवकाळी पाऊस होता असं म्हणतात. फेब्रुवारी पाऊस पडत नाही. आम्ही गेलो तर आसामपासूनच प्रचंड पाऊस चालू झाला. आणि तिकडचा डोंगराळ प्रदेशातला पाऊस म्हणजे भयानक. बरोबर. आसाममध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, इको होमस्टे, तिथं त्यांनी पण सांगितलं तर सर आप मत जाईये, की आता पाऊस तर एवढा पडतो तर तुम्ही नका जाऊ. पण मी 3 दिवस त्याच्याकडे थांबलो पाऊस कमी होईल म्हणून. मग नंतर विचार केला की ह्याच्याकडे किती दिवस थांबला, हा तर बिल घेणार आहे आपलं ना, कारण महाग असतं ऍक्च्युली तसं जाणं. मग विधाला म्हटलं की ठीक आहे, आम्हाला हिंमत करते. असं आम्हाला वाटलं की जरा वाटतंय खराब आहे तर आम्ही रिटर्न येऊ. आणि मग त्याने आम्हाला मॅप काढून दिला, कारण तिकडे नेटवर्क चालत नाही. तुम्हाला एक सांगतो या गोष्टीने की कुठेही कोणी जात असेल इंडियामध्ये, ऑफलाईन मॅप डाउनलोड करा, त्याचा फायदा पडतो. सगळीकडेच ऑनलाईन चालूच नाही. सगळीकडे ऑनलाईन चालू, सगळे कार्ड सगळीकडे चालत. बरोबर. म्हणजे आधीच आपल्याला करायलाच पाहिजे की डाउनलोड करून सगळं बघून. तर तिथे गेल्यानंतर साधारणतः ते काहो 100 किलोमीटर जेव्हा राहिलं अंतर, तेव्हा त्याच्यानंतर नेटवर्क गेलं आणि पाऊस, लँडस्लाइड्स, रस्त्याला साठलेलं पाणी. बापरे. आणि पाऊस आल्यामुळं ते जे कोणी कामगार किंवा लोक जे येणारे जाणारे ते टोटली बंद. हार्डली एक 5-6 गाड्या आम्हाला त्या एक 2 तास 100 किलोमीटरच्या अंतरात आम्हाला पास करून गेल्या. आणि आम्ही, तुम्ही म्हटलं ना मगाशी की तुम्हाला वाटलं का कधी की या ठिकाणी मी कशाला आलो, तर मला ते अरुणाचलला जाताना एकदा माझ्या डोक्यात तो मोठा विचार आला तसा. कारण प्रचंड पाऊस झाला आणि अजून 60 किलोमीटर जायचं होतं आम्हाला. आणि मी घाबरलो मनातून, अगदी फ्रँकली सांगतो की अरे हे काय चाललंय, पुढे काय होईल. तर काही घरं दिसले म्हणून मी त्या घरामध्ये गेलो. हॉर्न वाजवला पण उघडलं नाही, कारण पाऊस पडत होता. तर मी उतरलो आणि त्या घराचं दार वाजवलं आणि त्यांना जाऊन विचारलं की इथं कुठं राहायची जागा आहे का हॉटेल. मग त्यांनी विचारलं की तुम्ही कसे आला तिथं. तर मी म्हटलं गाडी आहे. कोण कोण आलं, तर म्हणे मी म्हटलं माझी मिसेस आली. त्या बाईने विचारलं तुम्ही दोघंच आला आणि या दिवसात मरायला कशाला आलात, असं म्हणाली ती. ये सीझन में मरणे को ऐकू आया. तर मला एकदम असं जाणवलं की मी काय चूक केली असं वाटलं. आणि मग मला तेव्हा वाटलं की अरे मी खरंच कशाला मारायला आलो इकडे. पण आपण म्हणतो ना की काय दोर कोणी कापून टाकले होते सिंहगडावरती, सूर्याजी की तुमचा परतीचा मार्ग मार्ग झालेला, तुम्हाला लढलंच पाहिजे. तर आम्ही पण तो विचार केला की नाही, आपण आपली तर तेच संस्कृती, आपण घाबरत नाही, लढायला तर पाहिजेत. आणि मी तिथे पुढे गेलो. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला जास्त काय बघता आलं नाही, कारण पाऊस होता. भारतातून पहिला सूर्योदय जिथं होतं ते ठिकाण तिथे डॉंग म्हणून, डॉंग. पण आम्ही जाऊ शकलो नाही. फक्त मग पहिल्या गावाला गेलो काहो. तिथून चायना ऑक्युपाईड तिबेटची बॉर्डर आहे, त्या सैनिकांना भेटलो. किबितू गावात गेलो, तिथं भारतातली पहिली बेकरी असं म्हटली जातं. तिथे गेलो आम्ही, चहा वगैरे घेतलो आम्ही जाताना इथून एका प्रसिद्ध जे आपले मिठाईवाले आहेत त्यांच्याकडून एक 10-20 बॉक्स नेहमी घेऊन जातो पॅकवाले. आणि जो बॉर्डरला जातो आम्ही तर त्या सैनिकांना देतो. त्याच्यामुळे मग तिथे 1-2 दिवस थांबलो आम्ही. प्रचंड थंडी होती की म्हणजे काहीच करता येत नव्हतं, एवढी प्रचंड थंडी होती. आणि मग आम्ही विचार केला की नाही, हे वातावरण पण खराब आहे, बरोबर, हे कधी माहित नाही. आणि मग आम्ही त्या परिस्थितीत रिटर्न आम्ही आलो आणि मग आम्ही मिझोरमला गेलो होतो. मग रिटर्न येऊन परत रिटर्न म्हणजे मग आम्ही रिटर्न पुण्याकडे येताना आम्ही मिझोरमला एकदा व्हिजिट केली आणि मग नंतर पुण्यात तो सलग झाला. सेकंड पार्ट जो आहे तो सलग होऊनच मग तुम्ही 3000 किलोमीटर पुण्याला आला. आम्ही मिझोरमला सुद्धा 2दा गेलो, म्हणजे मेघालयला 2दा गेलो. ओके. पण मिझोरमला अगदी बॉर्डरला आतमध्ये गेलो नव्हतं तेव्हा. आणि हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आम्हाला माहित नव्हतं. पण कळल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही साधारणतः किती 65 दिवस झाले का सगळं धरून? 22 आणि नंतर नाही 54 दिवस 54 दिवस झाले. आता किती खर्च आला विचारू काय? खर्च पुष्कळ आला, पण मी सांगत नाही कोणाला, कारण
खर्च हा होणारच आहे. बरोबर. आणि खूप पुष्कळ लोक विचारतात की तुम्हाला कोणी स्पॉन्सर करतं का? अजिबात करत नाही. मी माझं पर्सनल लोन घेतो थोडंसं. मी फिरतो, माझी थोडी पुंजी आहे ते मी फिरतो. आणि आम्ही काहोला गेलो ते आमच्या आडव्या भारतामधला तो पहिला पॉईंट समजायचा. आम्ही गुजरातला गेलो होतो, तिथं नारायण सरोवर आणि गोगीराना म्हणून एक गाव आहे. भारताची पश्चिमेकडचं ते सर्वात शेवटचं गाव आहे. आम्ही गेलो होतो कन्याकुमारीला, जे दक्षिणेकडचं केप कॉमोरिन म्हणून जे आहे ते दक्षिणेकडचं शेवटचं टोक आहे. आणि उत्तरेकडे जे आपण म्हणतो सियाचिन बेस कॅम्प आणि थांग आणि तुर्तुक नावाची जी गाव आहेत ती उत्तर पश्चिमेकडची सगळ्यात भारतातली त्या भागातली शेवटची गाव आहेत. तर तिथे आम्ही गेलो होतो. आणि तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो मी, आम्ही सुरुवात केली ती, आम्ही विचार केला की आपल्याकडे वॅगनार आहे तर आपण वॅगनार मध्येच इंडिया फिरू. बरोबर. म्हणून आम्ही कर्नाटकला गेलो, आंध्रला गेलो. आणि जेव्हा आम्ही केरळला गेलो ती गाडी घेऊन, तेव्हा 2 गोष्टी झाल्या की अल्लेपीला आम्ही त्या समुद्रकिनारी गेलो, बीचवरती मी चुकून वाळूत गाडी लावली आणि ती गाडी त्याच्यात अडकली. ती मागे घेताना आम्हाला ती रेस करावी लागली. मी लोकांना बोलवलं तिथलं, धक्का मारायला आले होते. आणि ती रेस केल्यामुळं ती बॅटरी कदाचित 3 वर्ष झाली असतील, त्याचे कॉम्पोनंट्स काही उडाले, जे जळाले आपण, आणि ती गाडी बंद पडली. आणि मग मी विचार केला की अरे ही गाडी तर म्हणजे एवढी ताकद नाही याला, आणि चालवायला पण थोडीशी जरा सेफ नाही वाटत. बरोबर. म्हणून आम्ही आल्यानंतर आम्ही बोलेरो घेतली. तिथं तुम्हाला सपोर्ट मिळाला? तिथं आम्ही ते झाल्यानंतर आम्ही लोकल सर्व्हिस स्टेशनला कॉल केला. ते आले, त्यांनी चालू केली, टो करून नेली गाडी. आणि मग आम्ही तिथून केप कॉमोरिनला पोहोचलो, कन्याकुमारीला. मग तिथून आल्यानंतर मी बोलेरो घेतली. ते बोलेरो घेताना सुद्धा मी 5-6 गाड्यांचे ट्रायल घेतली. आणि मी जेव्हा बोलेरो मला बरी वाटली गाडी की नाही ही ओके वाटते, तर मी त्यांना सांगितलं की मला आपल्याला लोहगडचा घाट पहिला चढायचा आहे. तुम्ही गेलाय का लोहगडला? नाही. तर तुम्ही एकदा जा, तुमच्या कार, फक्त सीएनजी कार नका नाही. तर मी त्यांना सांगितलं की हा लोहगडचा घाट जर ही गाडी चढली, त्यांची ट्रायल गाडी टेस्ट, तर मी तुमची बोलेरो घेणार. मग त्यांना नियम नाहीये तसा, कारण ते 7-8-10 किलोमीटर देतात आणि ते जाऊन येऊन यायचं असेल तर 100 किलोमीटर झालं. बरोबर. पण त्यांनी स्पेशल परमिशन घेतली की हे सांगतायत की मला इंडिया राईड करायची. त्यांना कदाचित खोटं वाटलं असेल कदाचित, मला माहिती. पण मग ते 8 दिवसांनी परमिशन मिळाल्यावर तो घाट चढलो आम्ही, आणि मग ती गाडी घेतली. पण घाट चढताना नाही एकदम इझी झाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम 2022 मध्ये आम्ही परत लडाखला गेलो ती गाडी घेऊन. पण आम्हाला तिथे जाताना गाटा लूप्स म्हणून एक जागा आहे, तिथे सडनली आपण 5,000 फूट साधारणतः बेस मधून मनाली पासून वरती तिथे जायला तेवढा गाटा लूप्सला तेवढा सडनली आपलं ते हाईट गेन होते. बरोबर. त्यामुळे आम्हाला अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास झाला होता, की जसं आपण म्हणतो की हातापायाचे नख आमचे निळे पडले. हो, सायनोस म्हणतो आपण. आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो. आमच्या नाकातून वगैरे पण रक्त यायला लागलं. आणि मग आम्ही त्यावेळेस जे आम्हाला जायचं होतं इथे उमलिंगला, ते आम्ही नाही गेलो, कारण आम्हाला भयानक त्रास होतो. बरोबर. पण मग ती इच्छा माझी कायमची होती की नाही आपल्याला परत जायला पाहिजे. मग ते आता आम्ही परत 3 वर्षांनी जेव्हा गेलो आता, तेव्हा मी आता ते करून आलो. आणि असं झालं की आम्ही भारताच्या 4 कोपऱ्यांमध्ये, एक्स्ट्रीम, उभा भारत, आडवा भारत, बरोबर, या 4 कोपऱ्यांमध्ये आम्ही आमची 3 कोपऱ्यांमध्ये आम्ही बोलेरो घेऊन गेलो. पण फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही कन्याकुमारीला, बरोबर, मग विचार केला नाही बोलेरो आपण काय कन्याकुमारीला नेली नाही. मग आम्ही एक दिवशी ठरवलं, मी उठलो आणि परत कन्याकुमारीला जाऊन गाडी टच केली. आपण म्हणतो ना दिल आहे की माणसाने, खरंय. म्हणजे आपण म्हणतो की मनात एक रुखरुख राहते माझ्या की नाही, तशीच रुखरुख मला फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा आडवा भारत गेलो, गुजरात ते अरुणाचल, तेव्हाच साधारणतः मला वाटतं रतलाम ते भोपाळ हा रस्ता साधारणतः 300 किलोमीटरचा अंदाज आहे. तर चुकून माझ्याकडून तो क्रॉस नाही केला गेला. म्हणजे मी लोकांना सांगू शकलो असतो की मी आडवा भारत केला, पण विचारायला जाते.
पण माझ्या मनात आहे की नाही, तो 300 किलोमीटरचा रस्ता मी काय क्रॉस नाही. तो दुसरीकडून गेला होता तुम्ही. हा, तो अलीकडेच वळालो आम्ही, पण चुकून अलीकडे वळालो. तर 300 किलोमीटर नंतर घरी आल्यावर मी बघितलं की नाही, अरे 300 किलोमीटरचा पट्टा राहून गेला, म्हणजे माझा आडवा वारत 100% नाही झाला. आता आम्ही जेव्हा गेलो सेकंड टाइम, तेव्हा मी तो 300 किलोमीटर क्रॉस केला. तेव्हा माझा मी म्हणतो की माझा जीव, आपण म्हणतो ना, माझ्या जीवाला थंडक पडली. बरोबर. आपल्याला कोणाला सांगायचं नाही, आपण स्वतःला, माझ्या मनालाच मला सांगायचं, आणि मला कोणाशी स्पर्धा नाही करायची. बरोबर. पण मला जे वाटतं, माझ्याच एक सवय की मला जे वाटतं ते मी करतो. कारण मी मुंबईमध्ये शिकलो, नूतन मराठी विद्यालयामध्ये. मी ज्युनियर कॉलेजला होतो आणि शाळेला मी महाराष्ट्र विद्यालयामध्ये होतो, सदैव शिटवे. त्यांचं ब्रीद वाक्य आहे की हाती घ्याल ते तडीच न्या. अरे हा, बरोबर. म्हणजे हाती घेतलेलं काम तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे. तर मी 99% कामं पूर्ण करतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतो. आता त्यावेळेस आम्ही गेलो होतो, तर मी म्हटलं अरुणाचलला 60 किलोमीटरच राहिलं होतं. मला असं वाटलं की जाऊ का नको. पण ही म्हटली नाही, आपण माघारी जाऊ, पाऊस थांबेल, 4 दिवसांनी परत येऊ, पण तो टप्पा पण पूर्ण करायचा. आणि ह्यामुळे सात भारी आहे तुमची. हे मेन आहे, प्रकर्षाला जाणवतंय, प्रकर्षाला जाणवते की 7 भारी आहे तुमची. हा, कारण प्रत्येक वेळेस असंच होतं का, आम्ही म्हणजे गड किल्ल्यांवर पण पुष्कळ गेलेलो. आम्ही कळसुबाईला पण गेलेलो आहे. पण कळसुबाईला पण असं जाताना झालं की आपल्या वयाच्या हिशोबाने मी मागं, माझा मुलगा होता तेव्हा, तो पुढं, ही मागं, आणि मग ही वरून खाली येत होती. मी म्हटलं की नाही, आता तुझ्यावरच मी खाली येतो. ती म्हटली नाही, मी इथंच थांबते, 2 तास काय 4 तास थांबते, तुम्ही हळूहळू जाऊन वरपर्यंत या. आणि परत माझ्याबरोबर राहिले. म्हणजे आम्ही ते डेस्टिनेशन कम्प्लीट केलं. बरोबर. भले लोक रोज जातात, नेहमी जातात, पण एकदा तरी जाणं. बरोबर. आणि मला तुम्ही त्या दिवशी आपण बोललो की गोलगप्पा, तुम्ही म्हटलेत की जीवनातला तुमचा गोल काय आहे त्याच्यावरती या गप्पा आहेत. बरोबर. दिस इज नॉट गोलगप्पा म्हणजे पाणीपुरी. बरोबर. तर जीवनातला GOAL तुम्ही मला सांगितलं, माझ्या डोक्यात आत्ता आलं, बरं झालं. तर मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला या निमित्ताने की प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात एक एव्हरेस्ट असतात. प्रत्येक जण प्रत्यक्षातल्या एव्हरेस्टवर नाही जाऊ शकत, पण प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जे एव्हरेस्ट असतं ते तो सर करतो. मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात या टूर्स आहेत आणि मला हायेस्ट मोटरेबल रोड ऑफ द वर्ल्ड उमलिंगला, लडाखमध्ये जायचा हा माझा एक गोल होता. बरोबर. तो मी यावर्षी कम्प्लीट केला. आणि त्याच्याबरोबर हा गोल होता की मला भारतात फिरायचंय, हा माझा एक गोल होता, तो पण मी कम्प्लीट केला. ग्रेट. त्यामुळे आजचं जो तुमचं चॅनलचं जे नाव आहे गोलगप्पा, मला अतिशय म्हणजे ते समर्पक वाटलं. कारण त्या दिवशी आपलं जे बोलणं झालं त्याच्यावरनं मला ते बरं झालं. माझ्या म्हणजे काही गोष्टी मी विसरतो, पण मला आता ते लक्षात आलं. तर तुमचं चॅनल गोलगप्पा हे अतिशय चांगलं आहे. आता मी विचारतोय की आता वरतीपर्यंत, म्हणजे आता जस्ट तुम्ही सियाचीनला वगैरे जाऊन आला. हो. मग त्यावेळी बोलेरोनच जाताय. हो. कुठल्या अशा ह्याच्यात तुम्हाला असं वाटलं का की बोलेरो त्रास देते किंवा हे? नाही, बोलेरोने मला अजिबात कुठेही त्रास दिला. म्हणजे कसं आहे, थोडक्यात मी काय, अल्टिट्यूड वाढतोय, तिथं टेम्परेचर वेगळं आहे, खालती सगळीकडे भारतात तुम्ही हिंडल्यामुळे प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर वेगळे आहेत, कंडिशन कमी वेगळे आहेत, पण सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित साथ दिली आहे. तुम्ही हा प्रश्न म्हणजे खरंच म्हणजे टेक्निकली जो म्हणायचा ना तुम्ही तो विचारलात. मला सिक्कीम मध्ये थोडासा त्रास झाला, कारण सिक्कीम मधले रोड मिझोरामच्या रोड सारखेच 45-50 डिग्रीमध्ये आहेत. बरोबर. परंतु मग मला तिथं स्थानिकांनी मदत केली. ते म्हणाले सर तुम्ही बाहेर आहे, तुम्हाला कदाचित ते नाही जमणार इथे. आणि मला जमलं असतं, पण मी रिस्क नको म्हटलं, कारण ते फारच स्टीप होतं, 45 डिग्री. तो एक हे झाला. मला नाथुला पासला जाताना ते एक जाणवलं मला, कारण नाथुला पास सुद्धा 14.5 फूट उंचावर. उमलिंगला मला तसं नाही वाटलं, कारण उमलिंगला जरी उंच असला तरी ते असं पसरट उंच आहे, जसं पसरणीचा घाट असा लांबडा आणि त्याच्यामुळे ते एकदम स्टीप नाही. बरोबर. त्याच्यामुळे मला तिथे त्रास नाही झाला. फक्त आम्ही जेव्हा आता ह्या सप्टेंबर 2025 मध्ये आता आम्ही जेव्हा उमलिंगला जायला निघालो, तेव्हा आम्ही जोजिला खिंडी पासमधून गेलो. जोजिला हा सुद्धा म्हणजे
पूर्वी फार अवघड घाट होता. कारण मी जोजिलाला तीन वेळा मी जोजिला पासमधून गेलो. तर पहिल्या वेळेस जेव्हा गेलो तर तो भयानक अवघड दिसं वाटत होता. नॅरो होता तेव्हा आणि उजव्या साईडला दरी आहे. तुम्ही कदाचित गेला असाल मला माहित नाही गेलो मी, पण ठीक आहे, नाही गेला तर तुम्ही कधीतरी जा. आणि सेकंड टाइम जेव्हा गेलो तेव्हा तो रस्ता बऱ्यापैकी ब्रॉड झाला होता. आणि आता मी थर्ड टाइम गेलो तर तो बऱ्यापैकी ब्रॉड आहे, पण तरी सुद्धा तो तेवढाच धोकादायक आहे. आणि या घाटांमध्ये मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की आता तामिणी घाटामध्ये अपघात झाला. बरोबर. ती 6 मुलं गेली कार मधून. कदाचित हा माझा विषय नसेल, पण तरी तुम्हाला मी ड्रायव्हिंग करतो. बरोबर. म्हणून मी एक अनुभवाचे बोल. तुमचे प्रेक्षक हे ऐकतील. अनुभव हा पाहिजे. बरोबर. गाडी कोणती आहे हे सुद्धा तुमचं महत्वाचं आहे. आता तामिणी घाटातला स्पीड आहे साधारणतः मी ठेवतो तो तेवढाच ठेवावं, 25 ते 30. कारण तिकडे वळणं जास्त आहे. बरोबर. येताना चढ आहे, जाताना उतार आहे. तर 25 ते 30 हा स्पीड सेफ आहे, कारण तिथं ब्लाइंड कॉर्नर्स खूपच कळत. मी आजचा म्हणजे अगणित वेळा त्या तामिणी घाटातून गेलो. बरोबर. म्हणजे मी गेली 25 वर्ष तरी मी गाडी चालवतो. बरोबर. अगणित वेळा मी कोकणात गेलोय, इतरत्र पण गेलेलो आहे. पण तिथला स्पीड 25 ते 30. ब्लाइंड कॉर्नरवरती ओव्हरटेक करायचा नाही. बरोबर. कॉमन सेन्स आहे. आपला स्पीड हेळू द्यायचा नाही, कोणाची स्पर्धा करायची नाही. आता तरी तो रस्ता बरा झाला. तो खराब असताना रस्ता आम्ही गेलेलो आहे तिथे. आणि तुम्हाला अनुभव तुमच्या गाडीशी तुम्ही किती एकरूप झालाय. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. कारण जजमेंट महत्वाचं आहे. शक्यतो या गाड्या आता ऑटो गिअर असतात, पाय दाबला की तुमच्या गाड्या जाणार. बरोबर. बरोबर. आणि वय असतं, तर असं करू नये. म्हणजे आणि त्यात परत रात्री, त्याच्यातून रात्री मी रात्रीचा प्रवास करत नाही. 8 वाजले, 7 वाजता मी आसरा बघायला लागतो, 6 वाजता आसरा बघायला लागतो, 7-7:30ला मी एखाद्या हॉटेलला जाऊन थांबतो. मी पहिला विचार केला होता की मी टेंटमध्ये थांबल, मी गाडीमध्ये झोपल. कारण आम्हाला अनुभव असा आला की एका ठिकाणी आम्ही पहिल्या वेळेस जेव्हा सुरुवातीला गेलो, गाडी लावली सेफ जागी, बघत तर आम्ही थोड्या वेळ असं जाग आली म्हणून बघितलं तर लोक आम्हाला अशी करून बघत होते. बरोबर. म्हणजे आम्ही त्याला कापड लावलं होतं. बरोबर. म्हणजे भारतामध्ये मी सांगतो की भारतामध्ये हे टेंट आणि कॅम्पिंग तुम्हाला पासेल, कारण आपल्याकडे सिव्हिक सेन्स हा प्रकार नाही. याच्यावरची बोलायला सुद्धा अजून एक पॉडकास्ट. कारण भारतामधल्या राज्यांमध्ये पुष्कळ राज्यांमध्ये सिव्हिक सेन्स, ट्रॅफिक सेन्स नाहीये. फक्त पुणेच नाहीये. नाही, पुणे तर अतिशय बेकार झाले. कारण मी सांगितलं ना, मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासूनच पुणे मला आठवतं. म्हणजे आज साधारणतः 55, 57, 58 वर्षापूर्वीचं पुण्यापासून मी ओळखतो. बरोबर. पुण्यामध्ये जेव्हा एकेरी वाहतूक होती, ते हाताने चालू करायच्या काही गाड्या होत्या महापालिकेच्या, त्या सुद्धा मला आठवतात. आणि एकेरी वाहतूक होती. कार, स्कूटर घ्यायला 8-8, 10-10 वर्ष लाईन लावावी लागायची. बरोबर. दूध घ्यायला सुद्धा कार्ड होता आणि आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता जायचो. या सगळ्या गोष्टी होत्या. बरोबर. पण तो आत्ताचा विषय नाहीये पुण्याचा. पण तरी सुद्धा सांगतो की हे सगळं बदलत गेलेलं आहे. बरोबर. आणि सिव्हिक सेन्स आपल्याकडे नाहीये. कोणाला प्रकर्षानं जाणवलं तुम्हाला? सगळी प्रकर्षाने जाणवतं आता. म्हणजे की पण आता कसं की आता आपण बदलू शकत नाही कोणाला. बरोबर. कोणाला बदलू शकत नाही, कारण लोकांना सिव्हिक सेन्स हा प्रकार नाही, शाळातून शिकवला पाहिजे. सर, मला एक विचारायचं आहे की एवढा सगळा तुम्ही प्रवास केला, तर त्याची पुण्यातून तयारी कशी चालते? मग काय काय तुम्ही घेऊन जाता? बरोबर. सगळे मॅनेजमेंट कसं काय करता? म्हणजे असं माझ्या लक्षात आलंय की भारताच्या पुष्कळ भागामध्ये जाताना हॉटेल्स नाहीयेत किंवा वस्ती नाहीये किंवा रस्ता नाहीये, असं आम्हाला पहिल्या वेळेस लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे आम्ही जाताना आमच्या बरोबर पुष्कळ खाद्यपदार्थ ठेवतो, खाऊ ठेवतो, सुकामेवा ठेवतो, बिस्किट्स ठेवतो. आणि आम्ही आमच्या बरोबर ती पोर्टेबल गॅस शेगडी पण आहे. त्याच्याबरोबर सगळं आलं, सगळं डाळ, तांदूळ, तेल, तिखट मसाला, काय म्हणायचं, कुकर किंवा सगळ्या गोष्टी. कारण काही प्रॉब्लेम्स असे आलेत तुम्हाला फेस करा? आले आम्हाला तसे प्रॉब्लेम्स आले. आणि एक 20 लिटर पाणी असतं आमच्याकडे, किंवा ते संपलं तर आम्ही पाण्याच्या बॉटल्स मध्ये विकत घेतो. आणि आम्ही सर्व प्रकारचे मेडिसिन्स ठेवतो. त्यामध्ये माझी पण आले, जनरल पण आले. आणि
इंजेक्शन पण म्हणजे पेन किलर्स वगैरे पण ठेवतो. आणि तुम्ही म्हणताल की इंजेक्शन मध्ये द्यायला कोण आहे, तर ही पण मेडिकल फील्डमध्ये, ही नर्सिंग फील्डमध्ये होती, त्यामध्ये देऊ शकते. आणि महत्वाचं अजून एक सांगायचं झालं की आम्ही ट्रॅव्हल करताना जास्त बाहेर जेवत नाही कुठे. जेव्हा आमचा मुक्काम असतो तेव्हाच आम्ही त्या राज्यातलं जे फूड कल्चर असतं आपण म्हणतो, आम्ही विचारतो की इथे कर्नाटक मधलं किंवा आंध्र मधलं किंवा केरळ मधलं किंवा आम्ही राजस्थान साईडला गेलो होतो की कुठे मिळेल, मग तिथे आम्ही ते तेवढा घेतो. पण ट्रॅव्हल जेव्हा करतो ह्याचं मुख्य कारण असं की पोट जर खराब झालं आपलं तर मला ड्रायव्हिंग करणं त्रासाच होईल. बरोबर. कारण आपल्याकडं सोयी नाहीयेत. महत्वाचं म्हणजे पेट्रोल पंपावरती सोयी असतात पण त्या अतिशय खराब असतात. मग हॉटेल्समध्ये असतात पण त्या सुद्धा एवढ्या काही चांगल्या नसतात. आपल्याकडे तो सिव्हिक सेन्सच नाहीये. मग तसं असेल तर मग जंगल्स असतातच, पण मला तो प्रसंग आमच्याकडे फार क्वचित आला तसा. आणि पाणी कुठं म्हणजे पाण्याचा पण प्रॉब्लेम येत असेलच ना? मग पाणी आम्ही एक तर 20 लिटर जाताना घेऊन जातो. जेव्हा जितकं पुरेल तेवढं आम्ही पिण्यापुरत वापरतो. आणि मग आम्ही कुठेही गेलो तर बॉटल पाणी पितो. भले लोक काही म्हणतात की तुम्ही ते त्या ठिकाणचं पाणी प्यायला पाहिजे, मग तुमचे पोट असं होईल आणि तसं होईल. पण तर आपण पुढे प्रवास करायचा, त्या विषयाची परीक्षा आम्ही घेत नाहीये. आणि बोलेरोसाठी जर तुम्ही म्हणताल की तयारी काय करतात, तर आता यावेळेस मी उमलिंगला जेव्हा गेलो होतो तर मला असं सांगितलं होतं की नुब्रा व्हॅलीमध्ये रस्ता खराब आहे 30-40-50 किलोमीटर, कारण तो या पावसामध्ये वाहून गेला. तर मी एक म्हणजे स्टेपने असतेच, पण मी एक्स्ट्रा एक स्टेपने टायर घेऊन गेलो होतो. आणि माझ्याकडे सर्व जॅक्स आहेत, हायड्रोलिक्स आहेत, मॅन्युअल आहे, पंक्चर काढायचं किट आहे, हवा भरायचे मशीन्स आहेत. कधी पंक्चर काढायला लागला? हो, लागलं ना. तसं तुम्ही आता विचारलं म्हणून सांगतो की आम्ही बिहारमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा रात्री 8च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलकडे परतत असताना बिहारमध्ये असं आहे की मोठा 4 पदरी रोड आहे आणि वस्ती आली की एकदम तो 1 पदरी रोड होऊन जातो, असा नॅरो. का तर म्हणजे ती ही गरज तोडली तर आमचे मतदार नाराज होतील म्हणून आम्ही येतं हे करत नाही. पण त्या नॅरो गल्लीतून जाताना लोकांनी जनावराला बांधायला ते लोखंडी खिट्टा झालं, ते खिट्टी कुठेतरी त्या टायरमध्ये घुसली आणि आम्ही थोडंसं मेन रोडला लागलो आणि ते टायर पूर्ण खाली बसलं. मला वाटतं 8 वाजले असेल, अंधार बुडूक. तर आम्ही बाहेर शहराच्या थोडं बाहेर राहत होतो आणि मग मी ते सगळं काढलं सामान बाहेर. पण एकही माणूस थांबला नाही मदत करायला, जे जाणार येणार तसे कमी होते लोक. माझ्या मनात भीती आहे की हे बिहार आहे, आपल्याला कोणी काय करेल का, लुटेल का, ही भीती माझ्या मनात. किंवा त्यांच्या मनातही भीती असेल की हा सापळा आहे का, त्यामुळे ते थांबवत नाही. आणि मग ते टायर आम्हाला मिळालं नाही तिथे, कारण ते फाटलं कम्प्लिटली. 2 इंच एवढं मोठं हे झालं. मग ते आणायला आम्हाला 100 किलोमीटर तरी लांब जावं लागलं तिथून. बापरे. कारण आम्ही जर थांबलो तर ते मग तुम्ही स्टेपनी चेंज केली आणि मग हे केलं? स्टेपनी चेंज केली आणि नवीन टायर आला ना आम्ही तिथे गेलो. त्याच्यामुळे तो एक आमचा अनुभव. असे बरेच अनुभव आहेत. आणि आता लडाखमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तुर्तुक गावाकडे जाताना मध्ये एक ओढा आहे, त्या ओढ्यावरचा पूल वाहून गेला होता यावर्षी झालेल्या पावसाने. त्यामुळं तिकडे एक मारुती व्हॅन त्या पाण्यामध्ये अडकली लोकल, आणि त्याला कोणीच काढत नव्हतं. कारण जाणाऱ्या सगळे टुरिस्ट व्हेकल, सगळ्यांच्या टुरिस्ट मध्ये ते लोक होते. आणि माझी गाडी समोर होती, बाकीच्या गाड्या माझ्या 20 माझ्या इकडे का पलीकडच्या गाड्याला 20-25, पण त्याला काढायला कोणी मदत करायला तयार. मग तो आला, साहेब थोडासा हेल्प कर दो ना मुझे. तर मी त्यावेळेस एक गाईड घेतला होता तो गाईड म्हटला, साहेब आप बोलेंगे तो मैं आपका गाडी लेके जाऊंगा, नाही तो नाही जाऊंगा. आता म्हटलं ठीक आहे, करू आपण मदत, नाही का. मग मी त्याला सांगितलं तू घेऊन जा, कारण ते मला जमलं नसतं. ते अवघड होतं काम. ओढ्यामध्ये पाण्यामध्ये 1-1.5 फूट पाणी, त्याच्यातून वाहने ये-जा करतात, दगड पडलेले सगळे. आणि मग त्यांनी ती गाडी बाहेर काढली. तर माझ्याकडे त्याचे पण व्हिडिओ आहेत. तसे एक अनुभव आहे. पण ऐक की बोलेरोने आजपर्यंत तरी मला कुठलाही दगा दिलेला नाही. आता मध्ये मगाशी आपण डिस्कस करता तुम्ही सांगितलं होतं की अरे केरळ बद्दल काहीतरी मला सांगायचंय, तो एक अनुभव मला आठवण करून देशील, तर तो कुठला आहे? ऍक्च्युली केरळमध्ये ऍक्च्युली आम्ही गेलो कशासाठी ते तुम्हाला मी सांगायचंय की
महत्वाचा मुद्दा असा झाला की मी का फिरतोय ह्याच्या मागचं एक कारण तुम्हाला सांगतो की केरळमध्येच का गेलो आम्ही, त्याच्यानंतर अख्ख्या भारतामध्ये आम्ही का गेलो. तर काही अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की आपल्या भारतामध्ये मिडल ईस्ट मधून म्हणा किंवा तिकडच्या देशांमधून आलेले लोक स्थायिक झालेले आहेत. जसे आपण म्हणतो की यहुदी लोक येऊन भारतात किंवा महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत. तर हे माझ्या लक्षात आलं. मग ते वाचताना असं लक्षात आलं की हे का आले असतील, कधी आले असतील. पण त्याचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की ते 2000 वर्षापूर्वी इथं आलेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये, किंवा 3000 वर्षांपूर्वी ते केरळमध्ये आलेले आहेत. ओके. हा, कारण त्या यहुदी लोकांना मी जाऊन भेटलो. म्हणजे थोडासा कदाचित विषय थोडासा वेगळा होऊ शकतो हा, पण माझा भारतामध्ये फिरण्याचा उद्देश असतो होता की जे ट्रेड रिलेशन झाले, व्यापारी संबंध भारत आणि मिडल ईस्टवर, जसे इराण, अफगाणिस्तान किंवा दळणवळणासाठी आले इकडं आणि कसे स्थायिक झाले. हा अभ्यास करताना मला असं जाणवलं की म्हणजे काही धर्मग्रंथांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की भारताबरोबर काय संबंध होते, भारताचं नाव त्याच्यामध्ये आहे. आणि मग ते कसे आले असतील हे बघायसाठी मी भारताच्या कोस्टलचा तो अभ्यास एक टूर केली मी. म्हणजे इथून पुणे ते द्वारका, ओखा, तिथून किनारपट्टीने कन्याकुमारी, तिथून किनारपट्टीने रामेश्वरम मधून, ओरिसा मधून, कलकत्त्यामधून बखाली म्हणून एक शेवटचं बीच आहे तिथे शेवटचा, तिथून परत पुण्यामध्ये. म्हणजे तो 8,500 किलोमीटरचा आमचा प्रवास झाला. तो त्याला सुद्धा लागले 32 दिवस. तर हे सगळे व्यापारी केंद्र जे आहेत, जे आपल्या वसईला आहेत, नालासोपाऱ्याला आहेत, मुंबईला आहेत, केरळला आहेत, कर्नाटकला आहे, पाँडिचेरीला, तर चेन्नईला आहे. हे सगळे बघत आम्ही त्या ठिकाणांना भेटी देत आम्ही तो अभ्यास करण्यासाठी ऍक्च्युअली फिरलो. त्याच्यामध्ये आता पर्यटन पण झालं आणि मला जी माहिती पाहिजे ती सुद्धा मिळाली. आता आपण म्हणतो की हे ज्यू लोक किंवा यहुदी लोकच भारतात का आले, त्याचा उल्लेख ऍक्च्युअली म्हणजे बायबलमध्ये सुद्धा केलेला आहे की त्यावेळेस एक नबुकद्रेसर नावाचा राजा होता. त्यांनी त्यांचं इस्रायलवरती इथे कॅप्चर केल्याने तिथल्या लोकांना त्रास दिला, पर्सिक्युशन आपण म्हणतो. त्याच्यामुळे ते लोक तेव्हा बाहेर पडले आणि मिळेल त्या मार्गाने ते आले. जसे त्यांना तो समुद्री मार्ग मिळाला, तर ते बसलं की भौगोलिक दृष्ट्या बघितलं की तिथून जर जहाजात माणूस कोणी बसला तर तो भारतात, बरोबर, दुसरा देशच नाही, बरोबर. तर तिथून ते लोक इथे आले. आणि मग असं सांगितलं जातं की काही लोक जे पश्चिम महाराष्ट्रात आले त्यांचं ते जहाज होते ते फुटलं आणि काही लोक मेले, काही लोक जगले. त्या जगलेल्या लोकांनी मेलेल्या लोकांना तिथे पुरलं अलिबाग जवळ. त्यांच्या त्या कबरा, म्हणजे ही घटना साधारणतः 72 सालाच्या आसपास आहे. 72 आजपासून 1900 किती म्हणजे 70-80 2000 वर्ष एवढ्या वर्ष जुन्याचे ते तिथे त्यांचं ते अजून ते कब्रस्तान आहे अजून आहे. तर हे बघत आम्ही मग केरळमध्ये गेलो. मग केरळमध्ये 3000 वर्षापूर्वी आलेले जे, पण हा तुम्हाला इतिहास सापडला मी आला करून सांगितसाठीच तर मी अगदी म्हणजे लेह लडाख मध्ये सुद्धा गेलो की तिथे सुद्धा काही लोक. आता मी गेलो होतो काश्मीरमध्ये, तर तिथे मूळचे इस्रायली असलेले लोक जे आता कालाच्या ओघामध्ये मुस्लिम झालेले आहेत त्यांना पण भेटलो. आता जस्ट मी गेलो होतो, खास मी त्यांना भेटायसाठी पण गेलो होतो. आणि ते लोक त्यांचे भांडे कुंडे, वेशभूषा, आचार विचार, लग्न, रोटी बेटी व्यवहार हे सगळे स्थानिक काश्मीरींपेक्षा वेगळे आहेत. त्यांच्या एकमेकात अजून सुद्धा लग्न करून देत नाहीत. आता जे ठरवून करतात ते होत नाही, लव्ह मॅरेज वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या. पण ते लोक त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत, कारण आपण वेगळे आणि ते वेगळं असं त्यांचं. पण हे 2000 पूर्वीच्या घडलेल्या गोष्टी, पण लोकांना त्याचा इतिहास म्हणजे माहिती आहे लोकांना, किंवा आम्ही इथं आलेलो आहे, आम्ही इथले नाहीये, आम्ही बाहेरच्या. त्यांना मी विचारलं की हे तुम्ही कसं काय ट्रॅक कसं करता, हे तर कुठे लिखित नाहीये. तर ते म्हणाले की ह्या गोष्टी आम्ही आमच्या मुलांना सांगत आलोय. त्यांची भाषा सुद्धा वेगळी आहे. आता त्यांचे मासे खाण्याची पद्धत वेगळी आहे, मटण खाण्याची पद्धत वेगळी आहे,
ते दिसतात सुद्धा वेगळे. स्थानिक काश्मीरींसारखे ते अजिबात दिसत नाहीत. बापरे. हा. आणि आता सुद्धा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले यहुदी जे लोक ज्यांना बेने इस्रायल म्हणतात त्यांना जरी बघितलं तरी ते भारतीय वाटत नाहीत. आता ते भारतीय आहेत बरोबर, पण ते वाटतच नाहीत की हे भारतीय, ते ज्यूस वाटतात, इस्रायलीच वाटतात. इव्हन मी केरळमध्ये शरीर मेमरी ठेवतं हे जीन्स कसे आहेत. तर मी केरळमध्ये सुद्धा त्या लोकांना भेटलो की ते सुद्धा म्हणाले की आम्ही येताना त्याच मार्गाने आलो, फक्त आम्ही जमिनीच्या मार्गाने आलो. आणि येमेन मधून त्यांचे पूर्वज होते, येमेन. तर तो मनुष्य जो आहे तो अर्धा ज्यू दिसतो आणि अर्धा येमेनीच दिसतो, तो इंडियन वाटत असतो. माझ्याकडे फोटो आहेत आज सुद्धा त्यांचे. आणि तसंच आम्ही आंध्रमध्ये पण गेलो होतो, तिथे सुद्धा ते लोक आहेत की ते ज्याला आपण ग्रँड ट्रंक रोड म्हणतो किंवा नंतरच्या काळात मुघलांच्या काळात शेरशाह सुरी मार्ग म्हणतात, किंवा चंद्रगुप्त मौर्याच्या काळात जो ट्रेड रूट होता त्यांनी जो बनवला 2400 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी, तो रस्ता सुद्धा त्या रस्त्याने ते लोक आले तिकडे. आणि ह्यांची वस्ती मणिपूरमध्ये पण आहे, मिझोराम मध्ये पण आहे, धर्मशालामध्ये पण आहे, हिमाचलमध्ये पण आहे. असे म्हणजे विखुरलेले आहेत आता ते. आणि पुण्यामध्ये पण आहे. पुण्यामध्ये लाल देऊळ आहे, माहिती आहे तुम्हाला? लाल देऊळ हा, त्याला ओहेल डेव्हिड सिनेगॉग आहे. ते अफगाणी ज्यू माणसाने बनवलेलं आहे, ओहेल डेव्हिड म्हणून. आणि त्यांचं नाव होतं डेव्हिड ससून. म्हणजे आता ससून हॉस्पिटल आहे, याचं पूर्ण नाव आहे डेव्हिड ससून हॉस्पिटल. ओके. पण ते लोकांना माहित नाही व्हॉट इज ससून, तुम्हालाही माहित नाही व्हॉट इज ससून, पण दॅट इज डेव्हिड ससून हॉस्पिटल. ओके. त्यांनीच ते लाल देऊळ बांधलं, त्यांनीच दी ससून डॉक बांधली मुंबईची मोठी. आणि पुष्कळशा इमारती अजून सुद्धा त्यांनी ते केलेल्या आहेत तिथं, पण त्या 150-200 वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत. आणि मी हा अभ्यास करतो म्हणून मला त्या लाल देवळामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तिथे मी 5 तास होतो त्या लोकांबरोबर. अदरवाईज तिथं जायला परवानगी नाही, कोणी देत पण नाही. मग आता भारतामध्ये सगळ्यात चांगलं असं कुठलं ठिकाण वाटलं तुम्हाला की मनमोहक असं की दिस इज द वन, की मी कुठला तरी शोध करतोय पण मला हे आवडलंय? तसं तर म्हणजे सारे जो असे अच्छा हिंदुस्तान म्हणतो ना, बरोबर. परंतु मला असं डिफरन्शिएट नाही करता येणार. पण काही गोष्टींनी डिफरन्शिएट करू शकतो की म्हणजे लोकांना आवडतं नाही आवडतं. मला साऊथ इंडियन खायला आवडतं, त्यामुळे मला केरळमधलं ते तिकडचे फूड कल्चर आवडलं मला. बरोबर. किंवा स्वर्गाहून सुंदर म्हटलं तर मला काश्मीर आणि लडाख. आणि हिस्टॉरिकली म्हटलं तर कर्नाटक आहे, कर्नाटक मध्य प्रदेश. बरोबर. आपल्याकडे पण पुष्कळशा गोष्टी आहेत पण त्या मेंटेन नाही केल्या जात. बरोबर. आपल्याकडे एवढे 500-600 गड किल्ले आहेत पण ते मेंटेन नाही केले जात. बरोबर. पण ते ऍक्च्युली व्हायला पाहिजे. आणि आम्ही जेव्हा आम्ही मिझोरामला गेलो तेव्हा आमच्या त्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा तो 8वा पॉईंट शेवटचा. बरोबर. तर तिथून आम्ही म्यानमारमध्ये गेलो. म्हणजे आपल्या तिथे सिस्टीम आहे, तिथे प्रॉपर एंट्री वगैरे करून आपण जाऊ शकतो. आणि भूतानमध्ये पण आम्ही अशीच एंट्री करून गेलो. तिथे सुद्धा म्हणजे आम्ही विचार केला की माझा मुलगा तेच म्हणाला की आपली गाडी परदेशात गेली याचा मला जास्त आवडेल. बरोबर, खरंय. भूतान आपलं नेबरिंग कंट्री आहे. बरोबर. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल की ह्या भटकंतीमध्ये आम्ही 2-3 गोष्टी वेगळ्या बघितल्या पुष्कळ. त्याच्यामध्ये भारताच्या पुष्कळ बॉर्डर्सना आम्ही भेट दिल्या. बरोबर. जे भारताला लागून जे कंट्री आहेत की पाकिस्तान आहे, चायना आहे, इकडे भूतान, नेपाळ, म्यानमार. बरोबर. ह्यांच्या बॉर्डर्सला मी भेट दिली. म्हणजे इथं गुजरातमध्ये नाडा बेट आहे, राजस्थानमध्ये बबलियान आहे, अटारी बागा बॉर्डर आहे पंजाबमध्ये, तिथे ती ठांग आहे भारत पाकिस्तानला, तुर्तुक लडाखमध्ये. सियाचीन बेस कॅम्पला गेलो कारण तिथले पुढ्या सीमेवर आपण जाऊ शकतो. पण आम्ही नाथुलाला गेलो जिथे इंडिया चायना बॉर्डर आहे. आम्ही गेलेफूला गेलो जी इंडिया भूतान बॉर्डर आहे. आम्ही
झोखावतार म्हणून जी म्यानमारची बॉर्डर आहे तिथे गेलो. आम्ही वेस्ट बेंगॉलमध्ये पेट्रोपोल आहे, बांगला बंदा ही सिलिगुडीमध्ये आहे आणि अखाउरा ही त्रिपुरामध्ये आहे आणि डावकी ही मेघालयमध्ये बांगलादेशच्या या बॉर्डर्सला गेलो. म्हणजे आता राहिल्यात ते थोडंसं उत्तराखंडमध्ये थोडं 1-2-3 बॉर्डर्स आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि अरुणाचलमध्ये अजून 1-2 आहेत. पण भविष्यात आम्ही तिथेही जाऊ. ते करणारच तुम्ही, कारण ते कुठेतरी रुखरुख राहिली असणारच आहे तो. कारण ते गेल्याशिवाय हे होणार नाही. आता बहुतेक आम्ही उत्तराखंड साईडला जाऊ, पण फेब्रुवारीच्या नंतर. कारण स्पिती किंवा त्या गोष्टी राहिल्या, इव्हन लडाख सुद्धा पुष्कळ राहिले. भारत तुम्ही पूर्ण बघायचं म्हटलं तर तुम्हाला सर्व सोडावं लागेल. तुमच्याकडे फक्त थोडे पैसे हवेत, बरोबर, वेळ, कारण सगळं सोडल्यामुळे वेळ असणार आहे, तरच तुमचा भारत पूर्ण बघून येईल. आता आम्ही जे गेलो ते एक शॉर्ट ट्रिप्स होत्या, बरोबर. परंतु तरी सुद्धा ह्या उभ्या भारता, आडवा भारता, कोस्टल भारताच्या ह्याच्यामध्ये आम्ही भारताचा केंद्रबिंदू पण पाहिला. पुष्कळ लोकांना भारताचा केंद्रबिंदू माहित नाहीये, किंवा एक केंद्रबिंदू होता पहिला नागपूरला, ज्याला 0 माईल म्हणतात. तर तो फाळणीपूर्व केंद्रबिंदू आहे, बरोबर, ज्याला 0 माईल म्हणतात. कारण तेव्हा भारत आणि बांगलादेश एकत्र आणि पाकिस्तान एकत्र होता आणि तो केंद्रबिंदू नागपूरला आहे. तो आता सुद्धा आहे तो पॉईंट तिथे. पण जेव्हा फाळणी झाली तर तो केंद्रबिंदू बदलून 300 किलोमीटर वरती गेला मध्य प्रदेशमध्ये. करौदी नावाचं गाव आहे तिथे. तर तो भारताचा केंद्रबिंदू आहे. तिथं काय आता नोटिफिकेशन आहे? नाही, तिथे लोकेशन आहे. तिथे एक सेंटर बनवले त्यांनी, तिथे लिहिलेल्या सगळ्या गोष्टी आहे. आणि म्हणजे भारताचा उभ्या भारत, आडवा भारत, कोस्टल भारत करताना केंद्रबिंदू पाहणं सुद्धा माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं. कारण त्या गावाला कोणी जातच नाही किंवा कोणाला माहितच नाही तिथं. अरे बापरे. कारण कदाचित तुम्ही पण पहिल्या वेळेस ऐकलं असेल. खरंय. आणि बिहार बाकीचे ट्रॅफिकचं सोडून द्या किंवा लोक सोडून द्या, पण बिहारमध्ये पुष्कळ बघण्यासारखा. म्हणजे नाला, हिस्टॉरिकल गोष्टी, बरोबर, हिस्टॉरिकल पुष्कळ गोष्टी, बरोबर. म्हणजे मला ती एक इच्छा होती की दशरथ माझीने बनवलेला रस्ता बघायचा होता, की 22 वर्षे त्यांनी तो रस्ता का खोदला. तर त्यांच्या पत्नीला आजारी पडल्यानंतर, अपघात झाल्यानंतर तिला दुसऱ्या गावाला न्यायला त्यांना एवढा वेळ लागला, बरोबर, डोंगर फिरून जाण्यासाठी, आणि तिचा मृत्यू झाला. मग त्यांनी असं ठरवलं की हा डोंगर माझ्या आड येतोय. तर त्यांनी तो 22 वर्ष त्यांनी तो डोंगर फोडला छन्नी हातोडीने. तर त्या रस्त्याला मला जायचं होतं, तर आम्ही गेलो होतो. आता मोठं झालं असेल ना त्याला, त्यांनी व्यवस्थित? नाही, आहे बऱ्यापैकी मोठा, एक 10-12 फुटी रस्ता आहे तो. पण त्यांनी हा रस्ता केला, पण ऍक्च्युली तो प्रशासनाने केला पाहिजे होता. खरंय. सॉरी. आणि महाभारत जिथं घडलं ती भूमी बघितली का? कुरुक्षेत्र. आम्ही कुरुक्षेत्रवरून 2दा गेलो, पण कदाचित माझा ट्रॅव्हल टाइम जमला नाही तो मला, कारण आम्ही तिथेच 2 वेळा संध्याकाळीच पोहोचलो. आणि आम्हाला ऍक्च्युली सप्टेंबर पर्यंतच लडाखला जातात. ऑक्टोबर नंतर तिथं स्नोफॉल चालू होतं. त्याच्यामुळे आम्हाला कुरुक्षेत्र जायचं असतं, ते 1-2 दिवस परत गेले असते. आणि मला असं वाटत होतं की आम्हाला पहिला तिथे जायचंय, कारण ते डेस्टिनेशन बरोबर होतं. कारण स्नोफॉल चालू झाला तर मग काय खरं नाही. आणि बरं झालं तुम्ही ते विचारलं. जालियनवाला बाग सुद्धा माझ्याकडून ऍक्च्युली राहून गेलं, पण मी जे जाणार, म्हणजे माझी अशी सवय आहे की एक गोष्ट जरी राहिली ना, त्या गोष्टीसाठी मी परत तिथे जातो. मग याच्यासाठी मी 5 वेळा केरळला गेलो. मी तुम्हाला सांगितलं की आता मी जे मायनर रिसर्च करतोय की जे ट्रेड रूट, त्याच्यासाठी मी 5 वेळा मी केरळला गेलो. आणि आम्ही म्युझियम्स बघितले, बीचेस बघितले, लोकांना भेटलो, जुने कॉइन्स बघितले, आम्ही एक्सकेव्हेशन साइट्स बघितल्या की जे उत्खनन करतात त्या साइट्सला जाऊन भेट देऊन तिथं काय मिळालं, कधी मिळालं, या गोष्टींची शहानिशा गेली. म्हणजे मी आता कदाचित जे लिहिल कदाचित भविष्यामध्ये ते प्रत्यक्ष बघितलंय आम्ही. बरोबर. किंवा म्हणजे यहुदी लोक जे भारतात आले 2000 वर्षापूर्वी, त्याला एक मोठा एक पुरावा आहे की केरळमध्ये असं म्हटलं जातं की येशू ख्रिस्तांचा एक असा शिष्य होता, थॉमस म्हणून, तो सुद्धा केरळमध्ये आला होता. त्यांनी तिथं काही चर्च स्थापन केले
परंतु तो आला ते व्यापारी लोकांना ते भेटण्यासाठी आला तिथे, बरोबर. पण तो तिथेच राहिला. बरोबर. पण ह्या निमित्ताने आम्हाला ते सुद्धा बघायला मिळालं की, आणि मग आम्ही त्या पोर्ट्स मध्ये गेलो, मुझिरीस म्हणतात त्याला. आणि मग ह्या गोष्टींना काही सपोर्टिंग गोष्टी नंतर कळत राहिल्या. जसं कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चननी एका कंटेस्टंटला एक प्रश्न विचारला की कोणाच्या नाकामध्ये काळी मिरी सापडली होती. जो इजिप्तचा एक कोणी त्यावेळेचा राजा होता, फारो होता. तर तो रॅम्सेस II म्हणून जो इजिप्तचा जो फॅरो होता 3,500 वर्षापूर्वी, त्याच्या नाकामध्ये, त्याच्या ममीमध्ये ती काळी मिरी सापडली होती. काळी मिरी पिकते फक्त दक्षिण भारतात. बरोबर. म्हणजे ट्रेड रिलेशन जर तुम्हाला प्रूव्ह करायचे असतील तर हा एक त्याच्यातली गोष्टी. आणि त्या काळी काळ्या मिरीला सोन्याचा भाव होता. म्हणजे ते लोक आपल्याला सोनं देत होते आणि आपण त्यांना काळे किंवा मसाल्याचे पदार्थ देत होतो. आणि भारताबरोबरचा त्यांचा जो ट्रेड होता तो म्हणजे हस्तिदंत, हे कुठे मिळतं? मोस्टली आफ्रिकेत मिळतं, पण भारतातही मिळतं. केरळ. त्या धर्मग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे तिथल्या एका राजवाड्याला लाल चंदनाची लाकडं वापरली होती. लाल चंदन आज सुद्धा आंध्र प्रदेशात मिळतं. बरोबर. तो किस्सा तुम्हाला मी सांगतो. तर ते लाल चंदन बघायला आम्ही जेव्हा आंध्र प्रदेशला गेलो, श्रीशैलमला, तर ते ऍक्च्युली ते पुष्पा सिनेमात तुम्ही बघितलं लाल चंदनाचं, तर त्याला आज सुद्धा तेवढाच भाव आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय चोर बाजारामध्ये त्याला लाखोंची किंमत आहे. तर त्याच्यासाठी ते तिथं त्या जागेमध्ये त्यांनी जप्त केलेलं लाकडं किंवा तोडून ठेवलेलं लाकडं वर्गीकरण करून ठेवलेले आहेत 2. तर ते बघायची कोणाला परवानगी नाही. तर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे गेलो, मेन ऑफिसला गेलो, त्या सर्वांना भेटलो. ते संशयास्पद मध्ये की अशी चौकशी कोणी करत नाही, बरोबर, आम्ही काय करू. त्यांनी माझे ते सगळे प्रोजेक्ट घेऊन जाताना की सर असं आहे, हे रेफरन्स आहे, तर आम्हाला ते बघायचं आहे. आणि लकीली मी जस्ट रिटायर्ड झाला तर माझ्याकडे ते आय कार्ड होता माझं, दाखवलं सर असं आहे. मग त्याच्याने ते म्हणाले की ठीक आहे. मग त्यांनी एक पोलीस दिला बरोबर. ते म्हटले यांना दाखवा, फोटो काढणार आहे का तुम्ही? म्हटलं सर 1 किंवा 2च फोटो काढणार, जास्त नाही काढणार. तिथे गेल्यावर आम्ही 50 फोटो काढले. आणि ते रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, बरोबर. 5 पोलीस चौक्या आहेत आणि सगळे तस्करांचे जप्त केलेले वाहन तिथे सोडून गेलेले. आणि असे ढीकच्या ढीक तिथे ते लाकडांचे आहेत, ते आम्ही बघितलं. आणि तुम्ही म्हणताल की आंध्र प्रदेशातच काय, मग ते मिडल ईस्टला का नाही पिकत, इथंच का आले? तर हे सगळे शिपने आले, सगळे तिथनं शिप आले. तर शिप मध्ये ते सामान गेले आणि ते तिकडे. मग ते शिप बनवतात कुठं? एक तर आपल्याकडे बनवतात किंवा त्यांच्याकडे बनवतात. आपल्याकडे कुठे बनवतात? ते मांडवीला बनवतात, गुजरातमध्ये. बापरे. तिथं भव्य लाकडाचे शिप्स आज सुद्धा बनवतात. आणि जर आज बनवतात याचा अर्थ ते तेव्हा पण बनवतात. आणि मध्येच कधीतरी बनवायला सुरुवात नाही करत, बरोबर. मी त्या 5 मजली जहाजावरती चढलो एकटाच मी. त्या दिवशी लकीली सुट्टी होती. तर मी तिथल्या त्या मी म्हणाला ये किस काय, ते म्हणाले नाही आमचंच आहे. तुम्ही मॅनेजर का? ते म्हटले मी मालक घेतला म्हणे. म्हटलं सर मला असं वर जायचं होतं. त्याने असं माझ्याकडे बघितलं वर खाली, तर म्हणजे हा एवढा पांढरा केस झालेला माणूस काय वर जातोय? पण ते म्हटलं जा काय. तर मी हिला म्हटलं तू थांब खाली, तुला काय शक्य नाही त्या शिडीवर, तुम्हाला तो व्हिडिओ पाठवेल मी. आणि मग मी ते वरती चढलो आणि ते संपूर्ण जहाज बघितलं, तर 5 मजली कसं बनवतात. म्हणजे आज मला ह्याच्यातून एवढंच सिद्ध करायचं होतं की ट्रेड रिलेशन्स जे होते, आणि जिओग्राफिकली तुम्ही बघताल ना, मिडल ईस्ट करून गुजरात, हे सगळ्या गोष्टी पोर्ट आहेत ना, बरोबर, जसं नाला. बरोबर. मग आम्ही तिथे पण गेलो. ते बघायला सुद्धा आम्हाला एक म्हणजे वेगळा अनुभव होता तो, बरोबर. तर आणि मग ही लाकडं कुठून येतात? तर सगळी केरळमधून येतात किंवा इतरत्र पिकतात. ती झाडं आहेत त्याची. आता मला एक प्राचीन ह्याचं व्हाईट सँडलवूडचं झाडाचं जंगलचा पत्ता समजलेला आहे, पण मला जायचंय तिकडे. किंवा आपण म्हणतो ना प्राचीन काळी कुठले सुगंधी द्रव्य भारतातून मिडल ईस्ट मध्ये जात होते, तर त्याचा पण मी शोध घेतला. तर आम्हाला ते आगरतळ्याला त्याची फॅक्टरी आढळली. बर. म्हणजे उल्लेख आहे की अगर किंवा अगरू हे
इथून मिडल ईस्ट मध्ये जात होतं. मग आम्ही आगर म्हणजे आगरतळा ना, बरोबर. आणि मग आम्ही तिथे ती फॅक्टरी शोधून काढली, त्या लोकांना भेटलो, मग ते कसं काढतात त्यांच्या त्या पद्धतीने ते सगळं आम्ही पाहिलं. आणि त्या माणसाने सुद्धा मला सांगितलं, सर अख्खे त्रिपुरा में कुछ भी हो जाएगा ना, मेरा नाम बोलने का ये मेरा नंबर 1 फोन कर दो. अशी माणसं भेटली. अशी माणसं भेटली. आणि त्यांनी आम्हाला दिले त्या अत्तराच्या कुप्या द्या. म्हणजे त्यांना मी विचारलं की याची किंमत किती आहे, तर ते म्हणाले हे साधं पण आहे, 10,000 रुपये लिटरचं पण आहे, आणि काही आमच्याकडे भारी पण आहे की 10 लाख रुपये लिटर पण आहे. बापरे. आता त्यांनी मला दिलं ते कुठलं दिलं मला माहित नाही. बरोबर. माझ्याकडे आहे, खूप छान आहे ते. मग ती काढायची पद्धत, ती झाडाची पद्धत, झाडं कशी असतात ती, मग ती कशी कुजवली जातात जिवंतपणे ती झाडं, त्याच्यामध्ये कशी ती बुरशी घातली जाते, त्या बुरशीपासून ते अत्तर बनवलं जातं. ह्या गोष्टी आम्हाला वेगळं बघायला मिळालं. म्हणजे पर्यटन स्थळी तर सगळे जातात, धबधबे बघते, खाते. हा नाही, तुमचं हे वेगळं आहे ऍक्च्युली. सगळीकडे म्हणजे तिथं नॉलेजेबल आहे या गोष्टी तुम्ही सर्च करत जाता. तर ह्या निमित्ताने आमची जी म्हणजे आम्ही या ठिकाणी गेलो, जसे ते आमच्या बॉर्डर झाले, पुष्कळचे पासेस झाले, आणि नाथुला सारख्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना त्यांची खाजगी गाडी घेऊन जायला परवानगी नाही. तिथं त्यांच्या स्टेट मधल्याच टुरिस्ट गाड्या जातात. पण तिथं मी माझी खाजगी बोलेरो घेऊन गेलो. याला कारण म्हणजे मी जिथे कामाला होतो, मी मिनिस्टर ऑफ डिफेन्स मध्ये कामाला होतो, हॉस्पिटल साईडला होतं, मेडिकल साईडला होतं. पण माझं जे रिटायरमेंटच्या नंतरचं जे आय कार्ड आहे त्याच्यामुळे मला पुष्कळ बॉर्डर ते मला फ्री ऍक्सेस दिला. बरोबर, मी आपलेच आहात. तर तशाच मी त्या नाथुला बॉर्डरला वरपर्यंत जिथं ते पाटी लिहिलं तिथपर्यंत माझी गाडी घेऊन जाऊ. हे मला म्हणजे खूप म्हणजे अभिमानास्पद वाटतं की हे मी तिथे होतो आणि तिथं करता येतं. यामुळं तुम्हाला म्हणजे सर्व्हिस नंतर पण तुम्हाला ऍक्च्युली ज्या गोष्टी करता येत आहेत त्या खरंच म्हणजे प्राऊड फिलिंग आहे. म्हणजे मी म्हणजे कसं आहे की मी ऍक्च्युली जेव्हा मी यंग असताना मी आर्मीमध्ये जायचा प्रयत्न केला होता. पुण्यामध्ये सदर कमांड मी जाऊन विचारलं होतं की मला भरती व्हायचं, पण मी नाही होऊ शकलो. परंतु नशिबाने मला त्याच खात्यात, भले मी सिव्हिल नव्हतो पण मला त्याच खात्यात सेवा करायची संधी मिळाली. आणि म्हणून माझ्याकडे सैनिकांच्या 2 प्लॅटून्स होत्या, ज्याला सिक्युरिटीसाठी 2 कर्नल होते. पण ते लोक कधी पण आले माझ्याकडे तर मी त्यांचं सगळ्यांचंच करतो, पण त्यांचं अति आत्मीयतेने करतो. कारण मला माझं मी इतर काही मानत नाही किंवा धार्मिक बाबतीत मी फार कमी आहे. मी एकाच व्यक्तीला सर्वोच्च बलिदानासाठी म्हणून मानतो, तो म्हणजे सैनिक. सैनिकाला माझ्या जीवनामध्ये अत्युच्च स्थान आहे. म्हणजे तुम्हाला वाचवणार, देश वाचवणार आणि आपल्या वाचवणार तो सैनिक. बरोबर. आणि मी जेव्हा कारगिलमध्ये त्या विजय स्मारकवरती गेलो होतो तिथे मी अक्षरशः रडलो. मी प्रत्येक पुतळ्यासमोर उभा राहून मी रडत होतो. अरे मी विचार केला की एवढी यंग विक्रम पात्रा, एवढे यंग लोक म्हटलं देशासाठी म्हटलं जीव देतात राहून, लोक जीव घ्यायला टपलेत एकमेकाचा. परंतु मी म्हटलं नाही, हे सर्वोच्च बलिदान आहे. मातृभूमीसाठी, देशासाठी जो बलिदान करतो सर्वोच्च, तो माझ्यासाठी देवापेक्षा मोठा आहे असं माझं वैयक्तिक. भले लोक मला काही म्हणत. त्याच्यामुळे मी भारतामध्ये आम्ही फिरत असताना सर्व धर्मस्थळाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊन आलो, पण मी आत नाही गेलो. माझं वैयक्तिक कारण आहे. कारण मी सैनिकाला जर म्हणजे देवच मानतो, कारण तोच आपलं रक्षण करतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी काम करत असल्यामुळं एक गोष्ट सांगू इच्छितो मला की जेव्हा मी तपासणी करत असतो तर माझ्या पुढं कोणत्याही धर्माचा मनुष्य आला किंवा स्त्री किंवा पुरुष, त्याची अनाटॉमी आणि फिजिओलॉजी सेम. बरोबर. मुस्लिम म्हणून वेगळा, ख्रिश्चन म्हणून वेगळा, हिंदू म्हणून वेगळा, अशी अनाटॉमी फिजिओलॉजी जगात कुठेही गेल्यानंतर नसते. बरोबर. त्यामुळे माझ्यासाठी 2च जाती किंवा धर्म, असं एक स्त्री आणि पुरुष. त्यामुळं जसं जसं मला वाटायला लागलं तसं जसं मी काही गोष्टी वर्ज केल्या. तर माझ्या एक तुम्हाला काय सांगायचं राहिलं, ह्या गोष्टी मी सगळ्या म्हणजे वर्ज केल्या. बरोबर. अनादर कुठला नसतो. मग आता हे करता करता आता एवढ्या आपण गप्पा मारल्या, तर मला एक सांगा की पुढचं
तुमचं प्लॅनिंग काय आहे आता? म्हणजे सगळे आता हे तर मला कळलं की 2-4 डॉट्स जे राहिलेले आहेत जे बॉर्डर मधले आहेत, ते तर कम्प्लीट करणारच आहे, पण पुढची जर्नी काय? भारतामध्ये ऍक्च्युली बघायला पुष्कळ आहे अजून. बरोबर. मला ऍक्च्युली आमच्या सर्व स्टेट्सना आम्ही बऱ्याच स्टेट्सला आम्ही काय झालं की आता आम्ही इथून मिझोरामला जेव्हा गेलो तेव्हा येताना आम्ही मणिपूरहून आलो. मणिपूरमध्ये तेव्हा दंगल चालली होती, तर आम्हाला मणिपूरची जी ऍक्च्युली बॉर्डर आहे तामू म्हणून, मणिपूर आणि म्यानमारची, भारत आणि म्यानमारची तामू म्हणून बॉर्डर आहे, ती मोठी बॉर्डर आहे. तिथे आम्हाला जायचं होतं, पण तिथे काही गडबड झाल्यामुळे आम्हाला नाही जाता आलं. पण आम्ही जोकावतारला गेलो, भारत म्यानमारच्या बॉर्डर. पण आम्ही असं विचार केला की फक्त आम्ही एंट्री केली मणिपूरला, एक 200 मीटर आतमध्ये गेलो मेन गेट मधून, आणि तिथून मग आलो, कारण तेवढं एक स्टेट झालं. पण आता माझे फक्त 2 स्टेट्स टच करायचे राहिले, एक आहे उत्तराखंड आणि एक आहे नागालँड. ओके. ते इथेही आम्ही जाऊ, म्हणजे भविष्यामध्ये तिथे जायचा प्लॅन आहे माझा, आणि जे जे राहिले ते जाणारच आहे एवढं निश्चित आहे. आणि ह्याच्यावर आम्ही जेव्हा आता जानेवारीमध्ये गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशला गेलो होतो, तेव्हा ते सांची वगैरे सगळं आम्ही एमपीला बघितलं. अजून तिथे काही गोष्टी राहिल्या. पण एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की डिसेंबर 24 मध्ये राजस्थान मधल्या मोहनगडमध्ये एका शेतामध्ये बोरिंग खणत होते, आणि ते बोरिंग खणत असताना तिथं मोठा खड्डा पडला, आणि त्या खड्ड्यातून सर्व पाणी 3 दिवस 4 दिवस उसळलं. तुम्ही ती बातमी बघितलंय? हो. तर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही जैसलमेर पासून ते 100 किलोमीटर आहे ते, आम्ही ठरवलं की तिथे जावं म्हणून. आम्ही पहिल्या दिवशी गेलो तर मोहनगड समजलो आम्ही, आणि मोहनगड पर्यंत गेलो आणि विचारलं, तेव्हा 5-5:30 वाजले ते संध्याकाळचे, की म्हटलं जायचं शेतात, जायचं विहीर बघायची, ताटा बाब्या करायचं, त्याला काय खाऊ द्यायचं, निघायचं. ते म्हटलं नाही, तुम्ही आलाय मोहनगड मध्ये, तो हा जिल्हा मोहनगड आहे, ते गाव इथून 40 किलोमीटर लांब. तर आम्ही मग म्हटलं नाही, आपण हॉल्ट करू. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत उठून त्या मोहनगड पासून 40 किलोमीटर पुढे गेलो, आणि लकीली तिथं आम्हाला एक व्यक्ती भेटली, ती त्याच्या रोजगारासाठी चालली होती. तर त्यालाच मी विचारलं, आम्हाला त्या शेतामध्ये जायचं, आम्हाला काय माहित नाही. तो म्हटलं ठीक आहे, मी येतो तुमच्याबरोबर गाईड म्हणून. आम्ही त्याला, पण 5 किलोमीटरचा ऑफ रोड आणि जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरचा वाळूचा रस्ता. बापरे. ह्याच्यातून मी गाडी चालवली 2 किलोमीटर 3 किलोमीटर, म्हणजे गाडी ती अक्षरशः अशी डान्स करत. हो बरोबर. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही ती जागा बघितली, ते विवर जे झालं होतं, ते पाणी येणार ते विवर झालं बघितलं. आम्ही गेल्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही गेलो तिथे झाल्यानंतर. त्यामुळे ते सगळं पाणी असं सगळं वाळून त्याच्या अशा पापड्या बनल्या होत्या सगळ्या शेतांमध्ये. पाणी कुठपर्यंत साठलं तर ते आम्ही बघितलं, त्याच्या कोणा बघितल्या, आणि ती आतमध्ये त्या विहिरीमध्ये तो ट्रक आणि ते बोरिंग मशीन आतमध्येच होतं, त्याच्यात ते पूर्ण दंडून गेलं होतं. त्यांनी सांगितलं की जास्त पुढे जाणार का ना तुम्ही, पण ते दसते म्हणा रोज खाली चालले, दलदल टाईप झाला असेल ना त्यावेळी. तर काही संशोधकांचं असं म्हणणं होतं की ती प्राचीन काळी लुप्त झालेली जी सरस्वती नदी होती ती तिथून वाहत होती. पण सरस्वती नदी त्याच्या पुष्कळशा अंतरावरून तिथून ती वाहत होती, तीही नव्हे. पण ते प्राचीन काळचं ते जे दगडाखाली पॅक झालेलं पाणी जे असतं ते फुटून ते मध्ये आलं असेल, त्याला आर्टेसिन वॉल असं आपण म्हणतो, आर्टेसिन वॉल. ओके. तर आर्टेसिन वेल असं म्हणतो. तर त्याच्यातून ते आलं. पण बहुतेक महाराष्ट्रामधून ते पाहायला गेलेले बहुतेक आम्हीच दोघं असो, ते पण अशा क्युरियोसिटी आणि ते अशा म्हणजे भयानकच म्हणायचं, ते भयानक परिस्थिती. आपण म्हणतो ना अज्ञानात सुख असतं, किंवा आपल्याला माहित नसतं ना पुढे काय आहे. कोणीतरी सांगितलं असतं ना की अरे रस्ता बहुत खराब आहे, ते असं जायला लागलं, तर मी कदाचित गेलो नसतो. बरोबर. आणि माझी अशी एक सवय आहे की मी कोणाला विचारत बसत नाही की रस्ता कसा आहे, खराब आहे का, मी इकडून जाऊ का. तर माझी अशी सवय, जे होईल तर होईल, जे होईल तर होईल, ज्या रस्त्याने असेल त्या रस्त्याने माझे जाय. भले किती आता कितीतरी पॉटहोल सारख्या भयानक रस्त्यातून आम्ही आलो. आम्ही म्हणजे हे झालं, तिथे गेलो आम्ही,
तर ते सुद्धा एक भयानक म्हणजे ती गोष्ट झाली जाताना येणार. अर्थात तो मनुष्य होता. तर तेच सांगतो की मी विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे ते आम्ही हाफलॉंगला जेव्हा गेलो होतो त्रिपुराला, तिथं 2-3 वेळा असं झालं की म्हणजे गाडी अक्षरशः अख्खं चाक उतरत होतं खाली. बापरे. म्हणजे इकडचं कसं तर इकडचं वर बरं दोन्ही उतरू शकत नाही ना दोन्ही. बरोबर. पण मग मी खाली उतरून पण बघितलं कुठे लागलंय का वगैरे, तर जनरली नाही लागलं नव्हतं. बापरे. तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की माझ्या बाबतीत ती नेहमी घडते. आतापर्यंत असं झालं नाहीये की आम्हाला ती गोष्ट घडली नाही. ती काय की भारताच्या पुष्कळशा एक्स्ट्रीम भागामध्ये किंवा मधल्या भागामध्ये 300, 400, 500 किलोमीटर घर नाही, झाड नाही, काही नाही, हॉटेल्स नाही. आपण म्हणतो ना डोंगर नाही, हॉटेल नाही, घर नाही. पण आणि आम्ही रस्ता चुकलेला आहे. गुगल मॅप सुद्धा आपल्याला एक 5-10% चुकवतोच. असं मी 2-3 वेळा चुकलो. पण आणि कित्येक ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे ऑफलाईन मॅप सुद्धा चालला नाही. मग आम्हाला एक माणूस भेटतो. एवढ्या निर्मनुष्य वातावरणात, एवढ्या पावसात, एवढ्या एक्स्ट्रीम ठिकाणी कुठेतरी आम्ही हरवलेलो असतो आणि आम्हाला एक माणूस भेटतो. मला माहित नाही म्हणजे काय त्याच्या मागचं लॉजिक मला एक माणूस भेटतो की जो आम्हाला प्रॉपर गाईड करतो आणि त्या माणसाला मी देवदूत म्हणतो. खरंय. तर तसं आम्हाला पुष्कळ ठिकाणी आतापर्यंत भेटला. आतापर्यंत आम्हाला कुठेही असं झालं नाही की आम्हाला असा मनुष्य नाही भेटला. कुठेतरी डिरेक्शन दाखवायला हरवलं असतं. एक मनुष्य आम्हाला भेटतोच प्रत्येक ठिकाणी. निर्मनुष्य ठिकाणी आम्हाला, अडचणीच्या ठिकाणी, अवघड ठिकाणी आम्हाला एक माणूस भेटतो. म्हणजे काय ते आपण म्हणतो ना नियतीचं किंवा काय असतं किंवा योगायोग आहे आम्हाला नाही माहिती, किंवा एक एनर्जी आहे जी आपल्याला माहित नाही. ती एक एनर्जी आहे. त्या एनर्जीला मी मानतो. कारण हे जग चाललेलं आहे जे आहे हे कुठल्या तरी एका शक्तीवरती चाललेली आहे. ती शक्ती ते नियंत्रित करते. ती शक्ती आपल्याला माहित नाही किंवा ती शक्ती तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. बरोबर. म्हणून माणूस मोठा. बरोबर. तर गप्पा होतच राहतील खूपच आणि वेगवेगळे विषय आपण कव्हर करणार आहेतच. त्यामुळे आज खूप अशा छान गप्पा झाल्या आणि भरपूर गोष्टी म्हणजे सुरुवात केली होती वेगळ्या विषयानं, पण भरपूर गोष्टी आपण कव्हर केल्या. तर इथं आल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद सर. खूप छान गप्पा झाल्या. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली. गोलगप्पाचं मी आणि त्यांच्या टीमचे मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.